नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. अलीकडेच कृषी सुधारणा विधेयके 2020 असे 3 विधेयकं आलेली आहेत. त्या निमित्ताने आजच्या या भागामध्ये आपण कृषी सुधारणा विधेयके 2020 शाप की वरदान या विषयावर चर्चा करणार आहोत. नुकतीच संसदेमध्ये जे 3 विधेयकं मंजूर झाली त्याचे ऑर्डनन्सेस 5 जून 2020 रोजी पारित करण्यात आले होते. पहिलं जे विधेयक आहे ते शेतकरी उत्पादन, व्यापार व वाणिज्य प्रोत्साहन व सुलभता अध्यादेश 2020. दुसरं आहे शेतकरी सक्षमीकरण व संरक्षण किंमत हमी आणि शेतसेवा करार अध्यादेश 2020. आणि तिसरा आहे अत्यावश्यक वस्तू कायदा जो आहे त्यामध्ये दुरुस्ती अध्यादेश 2020. फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलिटेशन ॲक्ट. आता त्याचं राज्यसभा आणि लोकसभेमध्ये ते पारित झाले. फक्त राष्ट्रपतींची स्वाक्षरी बाकी आहे. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की ते ॲक्टमध्ये रूपांतरित होईल. दुसरा ॲक्ट येतोय फार्मर्स एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन ॲग्रीमेंट ऑन प्राइस ॲश्युरन्स अँड फार्म सर्व्हिसेस ॲक्ट. आणि तिसरा इसेन्शियल कमॉडिटीज अमेंडमेंट ॲक्ट 2020. हे 3 विधेयकं नेमके कशासाठी असा प्रश्न आपल्यासमोर येईल. एक विधेयक जे पहिलं आहे उत्पादन आणि व्यापार, ज्याला प्रोत्साहन आणि सहाय्य म्हणतात, हे कृषी उत्पन्न बाजार समितीला पर्यायी व्यवस्था देणाऱ्या कायद्याच्या संदर्भातलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत जो व्यापार केला जातो शेतीच्या मालाचा तो कृषी बाजारपेठेमध्ये किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत त्यांच्या नियंत्रणाखाली असणारे जेवढे म्हणून कृषी उत्पन्न केंद्र असतील त्याच ठिकाणी केला जातो. आता मात्र अनेक पर्यायी व्यापार केंद्र किंवा खुले व्यापार केंद्र सुरू केले जाण्याची तरतूद या अध्यादेशांमध्ये म्हणजे या अधिनियमांमध्ये आहे. दुसरं जे विधेयक आहे ते शेतकरी सबलीकरण व संरक्षण आणि त्याचबरोबर ॲश्युरन्स ऑफ प्राईस म्हणजे हमीभाव आणि त्यासाठी करार व कृषी सेवा विधेयक ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असं म्हणतो त्या संदर्भातलं आहे. आणि तिसरे विधेयक अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या बाबतीत म्हणजे कृषी माल साठवण्याच्या ज्या मर्यादा होत्या त्या मर्यादाचं जे काही नियंत्रण आहे ते निर्बंध आहेत ते हटविण्यासंदर्भातलं आहेत. हे आणखी तपशिलात जर पाहायचं असेल तर जो पहिला अध्यादेश आहे व्यापार आणि वाणिज्य हा आहे खरेदीदारांना ज्या प्रत्येक राज्याच्या APMCs आहे ज्याला आपण ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटीज. आत्तापर्यंत त्या मार्केट कमिटीचं जे काही व्यापार क्षेत्र आहे त्या क्षेत्राबाहेर कुणालाही खरेदी विक्री शेतमालाची खरेदी विक्री करता येत नव्हती आणि जी करायची असेल त्यांच्या प्रिमायसेसच्या आत त्यांना देखील परवाना असावा लागत होता. मात्र आता परवाना नसताना देखील APMCच्या बाहेर राज्यात आणि राज्याबाहेर शुल्क न भरता शेतमालाचे उत्पादन जे असेल त्याची खरेदी आणि विक्री करण्याचं स्वातंत्र्य शेतकऱ्यांना आता देण्यात आलेलं आहे. दुसरा जो कायदा आहे तो आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा अध्यादेश ज्याच्यात खरेदीदार म्हणजे शेतमालाचा खरेदीदार आणि शेतकरी यांच्यामध्ये करार लागवडीपूर्वीच करार होतील आणि एक त्यासाठी फ्रेमवर्क देणारा म्हणजे पिकाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रत्यक्ष लागवड करण्यापूर्वी त्याचं जे अंतिम उत्पादन असेल ते कोणत्या किमतीला विकत घेतलं जाईल याच्या संदर्भातला जो करार असेल तो करार करण्यासाठी त्या करारामध्ये कोणत्या किमतीला घेईल याचं आश्वासन देण्याचा आणि या कराराला कायदेशीर संरक्षण देण्याचा तरतुदी या अध्यादेशामध्ये आहेत. आणि तिसरा जो आहे तो अत्यावश्यक वस्तू कायदा जो आहे ज्याला इसेन्शियल कमॉडिटीज ॲक्ट म्हणतात या कायद्यामध्ये बदल करण्यात आला. आत्तापर्यंत असं होतं की शासन ज्या ज्या अत्यावश्यक वस्तू म्हणून जाहीर करतं त्या अत्यावश्यक वस्तूंचा कोणी साठेबाजी करू नये आणि कृत्रिमरित्या किमती वाढू नयेत म्हणून साठा करण्यावरती मर्यादा ठेवलेल्या आहेत क्वांटिटीच्या. त्यामध्ये बदल करण्यात आला आणि कृषी उत्पादनासाठी स्टॉक मर्यादा फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्येच आता लावता येईल. अन्य कालावधीमध्ये कोणतीही स्टॉकची मर्यादा किंवा साठ्याची मर्यादा असणार नाही आणि सर्व साठ्याच्या मर्यादेपासून आणि या नियंत्रणापासून आता शेतमालाला
सूट देण्यात आलेली आहे. असा ह्या 3 बदल झालेले आहेत. कृषी माल बाजारपेठेची जर सध्याची व्यवस्था पाहिली तर आपण अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाहता येईल. अगदी सावकारीची पद्धत होती, कारण त्या ठिकाणी पतपुरवठा नव्हता. शेतकऱ्यांना बियाण्यासाठी, खतासाठी आणि शेतीच्या निरनिराळ्या कामासाठी जेव्हा पैशाची चणचण भासत होती, तेव्हा लोक सावकाराकडे जायचे आणि सावकाराकडून पैसे घ्यायचे. आणि जेव्हा उत्पादन झालेला माल होता तो विकत घेण्यासाठी व्यवस्था नव्हती. 1939 मध्ये ज्यावेळेस मुंबईचं प्रांतिक सरकार होतं, प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट होतं, त्यावेळेस मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती हा कायदा, ज्याला APMC ॲक्ट, तो अस्तित्वात आला. त्यानंतर आपल्याला 1947ला स्वातंत्र्य मिळालं. 1950ला घटना झाली. त्यानंतर 1963 मध्ये महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार विकास व विनियमन अधिनियम 1963 हा झाला. खुल्या बाजारात शेतमाल विकताना शेतकऱ्यांची जी होणारी पिळवणूक होती, पूर्वी जी पिळवणूक होती ती पहिल्यांदा सावकाराकडून होती आणि सावकाराकडून पतपुरवठ्यासाठी पिळवणूक होत होती. शेती गहाण टाकावी लागत होती. त्यानंतर जेव्हा शेतमाल घेऊन विकायला बाजारात जात होते तेव्हा बाजारामध्ये पिळवणुकीपासून सुटका होईल असं त्यांना वाटलं होतं. पण त्या ठिकाणी देखील दलाल आले, मध्यस्थ आले, कमिशन एजंट आले आणि नव्या त्यांना देखील बाजार शुल्क द्यायला लागत होतं. निरनिराळ्या तिथे हमाली बऱ्याच गोष्टीचा खर्च करावा लागतो आणि यामुळे शेतकऱ्याला जे मिळणारं मूल्य आहे ते मूल्य कमी आणि प्रत्यक्षात जे मध्यस्थ होते त्या मध्यस्थांना पैसे जास्त मिळत होते. अशी ती परिस्थिती. म्हणून एक पिळवणुकीची व्यवस्था निर्माण झाली. खरं तर शेतकऱ्याची पिळवणुकीपासून सुटका व्हावी यासाठीची व्यवस्था केली. पण ही जी कृषी उत्पन्न बाजार समितीची व्यवस्था होती तो अगदी शेतकरी आगीतून निघून फुफाट्यात पडणे अशी जी मराठीतली म्हण आहे, अगदी त्याप्रमाणे झालेली अवस्था आपल्याला दिसून येते. या कायद्यातील त्रुटीमुळे शेतकऱ्यांची पिळवणूक थांबली तर नाही, उलट त्याची सस्य होलपट जास्त वाढली. अडती, दलाल, त्यांना द्यावी लागणारी अडत, कमिशन, परवान्याची फी, नंतर वाहतुकीचा खर्च, त्यानंतर बाजार शुल्क, असा वरचढ खर्च खूप वाढला आणि प्रत्यक्षात त्याच्या हातामध्ये जो रास्त भाव मिळाला पाहिजे, ज्याला आपण फेअर प्राईस मिळायला पाहिजे किंवा फेअर त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, तो मिळत नव्हता. त्याहीपेक्षा वेगळं, प्रत्येक उत्पादकाला स्वतःच्या वस्तूचं मूल्य किंवा ज्याला मूल्यांकन किंवा ज्याला आपण म्हणतो बाजार मूल्य किंवा किंमत ठरवण्याचं स्वातंत्र्य असतं. APMC ॲक्टनुसार जे काही मालाची विक्री होत होती ती बाजारामध्ये प्रत्यक्षात जाऊन त्या ठिकाणी माल ठेवला जायचा आणि माल ठेवल्यानंतर त्या ठिकाणी लिलाव बोलत असायचे आणि लिलावामध्ये लिलावदार जे घेणारे असतील त्यांनी तो भाव बोलायचा. म्हणजे इथे शेतकऱ्याला स्वतःच्या शेताचा, स्वतःच्या पिकाचा, स्वतःच्या शेतमालाचा, उत्पादनाचा भाव ठरविण्याचा अधिकार नव्हता. तो त्रयस्थ पक्षाला, तोही APMCला पण नाही, तर तो त्रयस्थाला, जो एक दलाल आहे, ज्याने परवाना घेतलेला ट्रेडर असेल, आणि ही मंडळी पण त्या परिस्थितीचा फायदा घेऊन एक दलाल, दोन दलाल, तीन दलाल आणि त्यांची विकत घेणाऱ्यांची एक साखळी झाली. त्याला आपण कार्टेल असं म्हणतात. आणि अशा गटांमध्ये ते ठरवतील तो भाव, अशी परिस्थिती सुरू झाली. म्हणून शेतकऱ्याची जी काही हाल अपेष्टा आहे ती कमी होण्याऐवजी ती वाढत गेली, अशी परिस्थिती आपल्याला याच्यात दिसते आहे. आणि म्हणून शेतकरी आणि शेतीवर आधारित असणारी जी काही अर्थव्यवस्था आहे ती या देशामध्ये विकलांग झाली आणि शेती विकासाची दिशाच चुकली असं एकूण बोललं जात होतं. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो कायदा आला त्याचा दुरुपयोग करून अनेक लोक आपला आर्थिक फायदा करून घेतात आणि त्या शेतकऱ्याला मात्र फायदा मिळत नाही, अशी एक व्यवस्था होती. याच व्यवस्थेला या शेतीमालाच्या बाबतीत ही जेव्हा व्यवस्था आपण पाहतो तेव्हा शेतीमालाच्या नंतर आणखी एक दुरुस्ती झाली आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना करार पद्धतीनं शेती इतर संस्थांना किंवा कंपन्यांना किंवा जे शेतमालावरती प्रक्रिया करून चांगलं उत्पादन निर्माण करतील आणि त्याला आणखी जास्तीचा भाव मिळेल यासाठीचा प्रयत्न करण्यासाठी म्हणून 2006 मध्ये या 1963चा जो कायदा होता त्या कायद्याला दुरुस्ती करण्यात आली. त्याच वेळेस आणखी एक दुरुस्ती केली गेली ती खाजगी कृषी बाजार समित्यांची, ज्याला डायरेक्ट मार्केटिंग म्हणत होते त्याला. मात्र ह्या दोन्हीही करार शेतीच्या बाबतीत जरी उद्देश चांगले होते शासनाचे, शेतीमालाच्या खरेदी विक्रीमधील शासनाचा भार कमी व्हावा, शेती क्षेत्रामध्ये खाजगी गुंतवणुकीचा सहभाग वाढावा, ग्रामीण भागातील रोजगार
लोकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी शेतीमालावरती प्रक्रिया करून शेतीमालाची अधिकची किंमत उत्पादकांना मिळवून देता यावी, वैयक्तिक शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचे स्रोत निर्माण व्हावेत आणि नियमित उत्पादित होणाऱ्या शेतीमालाला प्रसिद्धी देऊन देशातील अधिकच्या बाजारपेठा शेतमाल उत्पादकांना उपलब्ध व्हाव्यात, असा जो उद्देश होता तो उद्देश फारसा सफल झाला नाही. त्याचं कारण गेल्या 14 वर्षामध्ये 2006ला हा कायदा आला, जवळपास 16 वर्ष झाली आहेत. महाराष्ट्रात कायदा आल्यानंतर महाराष्ट्रासारखाच बिहारनं देखील तिथल्या बाजार समित्या, ज्या कृषी बाजार उत्पन्न समित्या होत्या त्या बरखास्त केल्या. कर्नाटकामध्ये देखील असा प्रयोग झाला. काही अंशी निरनिराळ्या ठिकाणी असे जेव्हा प्रयोग झाले, त्या प्रयोगातनं करार शेती सुरू तर झाली, परंतु ज्या वेगानं सुरू व्हायला पाहिजे होती किंवा ज्या वेगानं खाजगी बाजारपेठ पुढे जायला पाहिजे होती ती झाली नाही. याचं कारण एकूणच जी कायद्याची व्यवस्था आहे की ज्याला आपण लीगल फ्रेमवर्क म्हणतो, शेतमालाच्या बाजारपेठेचं किंवा त्याचं मार्केटिंगचं किंवा विपणनाचं, ते एक पॉलिटिकल इकॉनॉमी आहे. म्हणजे ॲग्रिकल्चरल मार्केटिंग ही एक पॉलिटिकल इकॉनॉमी आहे आणि या इकॉनॉमीमध्ये शेतकरी स्वतंत्रपणे खुलेपणानं बाजारपेठेत जाण्यापेक्षा अनेकांचे फायदे पाहिले गेलेत आणि त्यामुळेच नवीन अध्यादेशाचा शोध घ्यावा लागला. आणि आज आपण पाहतो आहोत की पूर्ण देशभर आज आंदोलनं चालू आहेत, या अध्यादेशाच्या विरुद्ध आंदोलनं चालू आहेत. या 3 अध्यादेशांचे जर उद्देश पाहिले तर याच्यात पहिला अध्यादेश आपण पाहिला, त्यात आहे ग्राहकाच्या उत्पादनासाठी खरेदीदारांची उपलब्धता वाढविणे. आत्तापर्यंत फक्त एकच व्यासपीठ होतं किंवा एकच जागा अशी होती कृषी उत्पन्न बाजार समिती. त्याच्या बाहेर तुम्ही काही नाही, त्याच्या उपकेंद्रावर जाऊ शकता, पण त्याच्याशिवाय बाहेर कुठेही तुम्हाला शेतमालाची खरेदी विक्री करता येणार नाही. म्हणजे ही मोनोपॉलिस्टिक व्यवस्था होती, ती भेदली पाहिजे होती. आणि स्पर्धात्मक बाजारामध्ये जो भाव जास्त देईल त्याला मी शेतमाल देईल, अशी एक अत्यंत चांगली आणि संरक्षक अशी व्यवस्था, कार्यक्षम असणारी व्यवस्था, जिच्यामध्ये कोणत्याही पळवटा असणार नाही अशी व्यवस्था करण्याची गरज होती. पहिल्या कायद्यामध्ये किंवा पहिल्या अध्यादेशामध्ये आपल्याला ही व्यवस्था उपलब्ध करण्याच्या तरतुदी दिसतात. जेव्हा बाहेर मार्केट कमिटीच्या जेव्हा बाहेर स्टॉक करायचा असेल किंवा परवाना घ्यायचा असेल, त्यासाठी मुक्त करण्यास परवानगी देणे हा त्याचा दुसरा उद्देश आहे. का तर प्रत्येक ठिकाणी जेव्हा गुंतवणूकदार येतो, खाजगी गुंतवणूकदार, तो असं पाहतो की फार परवानग्या घ्यायला लागल्या आणि ह्या लायसन्स राजमध्ये त्याला व्यवसाय करण्यापेक्षा खूप फिरण्यामध्येच वेळ जाईल आणि म्हणून त्यांना परवाना किंवा स्टॉक मर्यादेशिवाय खूप मुक्त व्यापार करण्याची परवानगी देणं आवश्यक होतं, जेणेकरून स्पर्धेत वाढ होईल आणि त्याचा फायदा चांगल्या किमतीच्या रूपानं शेतकऱ्याला मिळेल. अध्यादेशाचे उद्दिष्ट व्यापाराचं उदारीकरण आहे. शेवटी हा लिबरलायझेशनचा प्रकार आहे, हा अगदीच काही चॅरिटी नाही. इथे लिबरलायझेशन आहे आणि जे कार्यक्षमपणे काम करतील, जे गुणात्मक चांगल्या दर्जाचं उत्पादन देतील, अशा शेतकऱ्यांच्या मालाला हक्काचे खरेदीदार या अध्यादेशात केलेल्या तरतुदीच्या रूपानं आणि या फ्रेमवर्कच्या रूपानं मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी केवळ अध्यादेश आणि कायद्यातल्या तरतुदीच महत्त्वाच्या नाहीत, त्याच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे आणि शेतकऱ्याची जी कष्ट करण्याची वृत्ती आहे आणि दर्जेदार उत्पादन देण्याची वृत्ती आहे ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. कृषीविषयक हे जेव्हा अधिनियम आलेत ते असे सहज आलेले नाहीत. यासाठी शासनानं निरनिराळे अभ्यासगट नेमले होते. याशिवाय पार्लमेंटरियन लोकांनी देखील निरनिराळ्या समित्यांमध्ये, विशेषतः कृषीविषयक जी स्थायी समिती होती 2019-20 त्यांनी अशी शिफारस केली होती की ग्रामीण कृषी बाजारपेठेची योजना अशी असावी की ज्यामध्ये साधारण 22,000 ग्रामीण हॅट्समध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन नागरी सुविधा उपलब्ध करून देऊन ती एक अनुदानित केंद्रीय योजना बनविली जावी आणि प्रत्येक पंचायतीच्या ठिकाणी हॅटची सुविधा निश्चित करावी असं आणि त्याचं व्यापक स्तरावरती स्केलिंग करावं असं देखील या कमिटीनं सुचवलं होतं. शेतकऱ्यांना रास्त मोबदल्याच्या किमती सुनिश्चित करण्यासाठी एक पारदर्शक, सहजपणे उपलब्ध अशी कार्यक्षम मार्केटिंगचं प्लॅटफॉर्म उपलब्ध केलं पाहिजे. बहुतेक शेतकऱ्यांना सरकारी खरेदी सुविधा आणि APMC मार्केटमध्ये सहजपणे पोहोचणे शक्य नसते, म्हणून छोट्या छोट्या ग्रामीण बाजारपेठा पुरेशा पायाभूत सुविधासह विपणनासाठी व्यवहार्य पर्याय म्हणून उभारल्या पाहिजेत असं या स्थायी समितीनं त्यांच्या शिफारशीमध्ये, त्यांच्या अहवालामध्ये कळवलं होतं. ग्राहकांच्या उत्पादनासाठी
खरेदीदारांची उपलब्धता वाढवणे हे याचं अत्यंत महत्त्वाचं उद्देश या नवीन अधिनियमांचा दिसतो. त्याशिवाय परवान्यांच्या बाबतीत थोडीशी सुलभता, जेणेकरून स्पर्धेत वाढ होईल, स्पर्धात्मक गोष्टी. आणि आता प्रत्यक्षात आपण एक एक अध्यादेश समजून घ्यायला सुरुवात करूया. पहिला अध्यादेश आहे फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलिटेशन ॲक्ट. म्हणजे शेतकऱ्याच्या उत्पादनाचा व्यापार आणि त्याच्या जे काही कमर्शियल गोष्टी असतील ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर, म्हणजे हे जे काही प्रिमायसेस असेल, प्रत्येक तालुक्याला एक कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि त्या तालुक्यामध्ये किंवा त्या तहसीलमध्ये निरनिराळ्या ठिकाणी त्या कृषी उत्पन्न समितीचे उपकेंद्र असतात. त्याच्या बाहेर जाऊन कुणालाही व्यापार करता येत नव्हता किंवा खरेदी विक्री करता येत नव्हती. आता मात्र त्यांना बाहेर म्हणजे अगदी शेतावर सुद्धा, शेतकऱ्याच्या शेतावर उचलून नेता येईल, शेतकऱ्याच्या कोठारामधून नेता येईल, शेतकऱ्याच्या शीतगृहातून नेता येईल किंवा एखादा कारखाना असेल तर कारखान्याच्या दारातून देखील नेता येईल. राज्यात पण करता येईल त्यांना आणि राज्याच्या बाहेर जाऊन अशा पद्धतीनं व्यापार करण्याचं जे काही स्वातंत्र्य आहे ते शेतकऱ्याला दिलं. म्हणजे या ठिकाणी खरेदीदारांची संख्या वाढली आणि जो जास्त किंमत मोजेल त्याला माल देण्याची त्याची जी काही स्पर्धात्मक वृत्ती आहेत ती आता वाढू शकेल. राज्याची जी APMC कायद्यांतर्गत बाजार समितीतील चालवलेल्या मार्केट यार्डाचे जे काही भौतिक परिसर आहे, या परिसराच्या बाहेर बाजार, शेतमालाचा बाजार विस्तारित होऊ शकेल असा याचा अर्थ आहे. आणि याची उदाहरणं म्हणजे आहे फार्म गेट्स, कारखाना परिसर, गोदामे, सिलोस म्हणजे कोठार आणि कोल्ड स्टोरेजेस किंवा आणखी याशिवाय ज्या ज्या ठिकाणी असा व्यापार वृद्धिंगत होऊ शकेल असे ठिकाण, असा त्याचा अर्थ आहे. आता या कायद्यातल्या जर तरतुदीच आपल्याला पाहायच्या असतील तर या तरतुदी, हा कायदा छोटा आहे पहा, फक्त 4-5 प्रकरणांचा आणि 20 कलमांचा हा कायदा आहे. पहिलं आहे या कायद्याचं नाव जे आपण वरती लिहिलेलं आहे. त्यानंतर व्याख्या आहेत. व्याख्यांमध्ये आपल्याला ज्या व्याख्या आढळतात त्या व्याख्या आहेत फार्मर प्रोड्यूस. फार्मर प्रोड्यूसच्या व्याख्येमध्ये त्यांनी दिलेलं आहे फूडस्टफ इन्क्लुडिंग रील्स लाईक व्हीट, राईस, अदर कोर्स ग्रेन्स, पल्सेस, एडिबल ऑइल, ऑइल सीड्स, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, नट्स, स्पाइसेस, शुगरकेन अँड प्रोडक्ट्स ऑफ पोल्ट्री, पिगरी, गोटरी, फिशरी अँड डेअरी. हे जरी लाईव्हस्टॉकचे आयटेम्स दिसत असले तरी त्यांना देखील त्यांनी फार्मर्स प्रोड्यूसमध्येच घेतलेलं आहे. कॅटल फॉडर इन्क्लुडिंग ऑइल केक अँड कॉन्सन्ट्रेट्स, रॉ कॉटन वेदर जीन्ड और अनजीन्ड, कॉटन सीड्स और रॉ जूट. याच्यासाठी त्यांनी इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंगचं व्यासपीठ देखील दिलेलं आहे, त्याचा प्लॅटफॉर्म उभारला पाहिजे असं दिलेलं आहे आणि त्याची व्याख्या देखील केलेली आहे. इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग अँड ट्रान्झॅक्शन प्लॅटफॉर्म मीन्स अ प्लॅटफॉर्म सेट अप टू फॅसिलिटेट डायरेक्ट अँड ऑनलाईन बाईंग. म्हणजे कुठल्याही पद्धतीने, आता जसं कोरोनाच्या मध्ये संपूर्ण गोष्टी ऑनलाईन गेलेल्या आहेत, शेतीचा बाजार देखील ऑनलाईन व्हावा यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे आणि याचे अधिकार केंद्र सरकारचे असतील. केंद्र सरकार याच्याबाबतचे जे काही मॉडॅलिटीज असतील, नियम असतील, त्याच्यासाठीचे जे काही व्यवस्था असेल ती संपूर्ण व्यवस्था सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत उभारले जाणार आहे. फार्मरची व्याख्या केलेली आहे. फार्मर मीन्स अन इंडिव्हिज्युअल एंगेज्ड इन द प्रोडक्शन ऑफ फार्मर प्रोड्यूस. हे जर फार्मर प्रोड्यूसची व्याख्या पाहिली, त्याचं उत्पादन करणारा जी कोणी व्यक्ती असेल त्याला आपण फार्मर असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, अशा शेतकऱ्यांची जी संघटना असेल किंवा ग्रुप असेल, ज्याला गट आपण म्हणतो, तो रजिस्टर्ड असेल बाय एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स किंवा प्रमोटेड अंडर ए स्कीम और प्रोग्राम्स स्पॉन्सर्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और गव्हर्नमेंट ऑफ म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट. आणि इंटरस्टेट म्हणजे 2 राज्यामध्ये किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांमध्ये, आणि इंट्रास्टेट म्हणजे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये, म्हणजे राज्यांतर्गत ज्याला आपण म्हणतो. नंतर निरनिराळ्या वेळी नोटिफिकेशन काढण्याचं काम केंद्र सरकार, राज्य सरकार करेल. नंतर यामध्ये पर्सनची व्याख्या दिलेली आहे, ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल पण आहे, पार्टनरशिप फर्म आहे, कंपनी आहे, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे, LLP आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे आणि सोसायटी, एक साधी सोसायटी किंवा असोसिएशन ऑफ पर्सन्स आहे, त्याला आपण बॉडी असं म्हणतो. याच्याशिवाय शेड्युल्ड फार्मर प्रोड्यूस याची व्याख्या केलेली आहे. मीन्स अन ॲग्रिकल्चर प्रोड्यूस स्पेसिफाईड अंडर एनी स्टेट APMC रेग्युलेशन किंवा ॲक्ट. म्हणजे सध्याचा जो आपला APMCचा कायदा आहे त्याच्यामध्ये ज्या प्रोडक्टला अनुसूचित शेतमाल असं म्हटलं असेल
तीच यादी या कायद्यामध्ये देखील मान्य केलेली आहे. ट्रेड एरिया जे आपण आधी पाहिलं होतं की ज्याला फार्म गेट्स, फॅक्टरी, प्रिमायसेस, वेअरहाऊसेस, कोल्ड स्टोरेजेस, सिलोज, एनी अदर स्ट्रक्चर आणि प्लेस की ज्या ठिकाणी असं काही करता येईल. तेव्हा अशा पद्धतीनं कलम 2 मध्ये व्याख्या दिलेल्या आहेत. कलम 3 मध्ये व्यापारी क्षेत्रामध्ये आणि वाणिज्य कृतीचे स्वातंत्र्य जे आपण पाहिलं की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर देखील राज्यात आणि राज्याबाहेर कोणतंही बाजार शुल्क न भरता, कोणताही परवाना न घेता आता शेतमालाची खरेदी आणि विक्री, व्यापार आणि वाणिज्यविषयक ज्या काही कृती असतील ते करता येतील. आणि हेच अनुसूचित शेतमालाचा व्यापार आणि हे जे आपल्याला आपण अनुसूची याच्यामध्ये पाहिली आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यापारासाठी आवश्यक व्यासपीठ उभारणे ही जे काही अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्याला आपण म्हणतो ऑनलाईन व्यासपीठ, ते केंद्र शासन उभारणार आहे. कलम 5 मध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि हे अत्यंत गरजेचं आहे. इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग अँड ट्रान्झॅक्शन प्लॅटफॉर्म हे संपूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कक्षेत येणारी बाब आहे. त्यानंतर आहे व्यापार क्षेत्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजार शुल्क इत्यादी हे आता आकारता येणार नाही. आणि मला वाटतं जी काही आंदोलन निरनिराळ्या ठिकाणी चालू आहेत त्या आंदोलनाच्या बाबतीत बाजार शुल्क, त्या राज्याला मिळणारं जे काही बाजार शुल्क आहे आणि त्या समित्यांना मिळणारं जे बाजार शुल्क आहे ते बुडेल याच्यासाठीचा देखील आहे. विशेषतः पंजाब आणि हरियाणा किंवा त्या परिसरावर राजस्थान या परिसरामध्ये ज्याचं मंडी शुल्क जे मानलं जातं ते मंडी शुल्क मोठ्या प्रमाणावरचं आहे आणि म्हणूनच मला वाटतं की ते आंदोलनं होत असावेत. किमती व बाजार विषयक माहिती मिळविण्याची व्यवस्था, हा कलम 7 हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यालाच प्राईस इन्फॉर्मेशन अँड मार्केट इंटेलिजन्स सिस्टम असं म्हटलेलं आहे. याच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर विश्वासार्ह माहितीचा कृषी क्षेत्रामध्ये प्रचंड अभाव आपल्याला दिसून येतो आणि शासनाच्या अनेक प्रयत्नानंतर शासनाने अनेक उपाययोजना करून देखील ही पोकळी अद्यापही कायम आहे. खरं तर जी देशाची अर्थव्यवस्था कृषी आधारित आहे अशा देशामध्ये नियोजन आणि धोरण तयार करण्यासाठी माहिती आणि डेटाचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. आणि हल्ली तर बिग डाटाचं एज आहे. आपल्याकडे ह्यूज डाटा कृषीच्या क्षेत्रामध्ये आणि कृषीच्या लागवडीपासून तर त्याच्या व्यापारापर्यंत अंतिम ग्राहकाच्या हातात जाऊन त्या वस्तूचा उपभोग घेतला जाईपर्यंत प्रचंड डाटा हर एक क्षणाला निर्माण होतो, पण याचं कॅप्चर केलं जात नाही. आणि त्यामुळं कृषी धोरणाच्या सर्व बाजूंसाठी म्हणजे अन्न सुरक्षा असेल, जमिनीची मालकी असेल, जलसंधारण असेल, बियाणं आणि खते किंवा त्याचं उत्पादन असेल, कृषी निर्याती संबंधीचं धोरण असेल, या सगळ्यांच्या अंमलबजावणीसाठी आणि कृतीसाठी विविध प्रकारच्या माहितीची आवश्यकता असते. त्यामुळे परिणामकारक आणि प्रतिसाद आणि सहभाग मिळविण्यासाठी कमर्शियल इंटेलिजन्स बनू शकेल अशी माहिती गोळा करण्याची, त्याचं निरीक्षण करण्याची आणि तिचे मूल्यमापन करणारी यंत्रणा उभारण्याची अत्यंत आवश्यकता होती. आणि या ठिकाणी आपल्याला या कलम 7 मध्ये किमती व बाजार विषयक माहिती मिळविण्याची जी व्यवस्था आहे यासाठी आपण कलमच वाचूया. द सेंट्रल गव्हर्नमेंट मे थ्रू एनी सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन डेव्हलप ए प्राइस information and market intelligence system for farmers, produce and a framework for dissemination of information relating thereto. ही तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. The central government may require any person owning and operating an electronic trading and transaction platform to provide information regarding such transactions as may be required. आणि for the purpose of this section, central government organization includes subordinate or attached offices of government owned or promoted company or society. हे पहा की ही या देशातली फार मोठी पोकळी होती की प्रचंड मोठा डाटा की जो धोरण करण्यामध्ये रॉ मटेरियल म्हणून काम करतो, तो डाटा सायंटिफिक पद्धतीनं गोळा करणं, त्याचं संकलन करणं, त्याच्यावरती प्रक्रिया करणं आणि त्याचा निर्णयासाठी उपयोग करणं, ही जी एक व्यवस्था होती ती आपल्याकडं नाही. ही या अध्यादेशामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे आणि ही एक प्रोव्हिजन महत्त्वाची दिसते. तिसऱ्या प्रकरणामध्ये वाद निवारणाची व्यवस्था आहे, अत्यंत चांगली व्यवस्था आहे. आता आक्षेप जे घेतले जातात त्या आक्षेपामध्ये असं म्हणतात की आतापर्यंत जर मार्केट कमिटीच्या परिसरामध्ये की त्याच्या आधी कुठे कुठे पिळवणूक होत असेल तर आता मात्र निरनिराळ्या कंपन्या जेव्हा येतील
करार करतील आणि उत्पादन विकत घेतील, तेव्हा त्यांच्याशी करार झाल्यानंतर जर काही वाद निर्माण झाले आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याची पिळवणूक झाली तर त्याचे काय, त्याच्याविषयीची स्पष्टता नाही. पण मला वाटतं या कायद्यामध्ये ती स्पष्टता अधिक दिलेली आहे. यासाठी डिस्प्यूट रिझोल्युशनची त्रिस्तरीय यंत्रणा या ठिकाणी निर्माण केलेली आहे. पहिली यंत्रणा जी आहे, ज्याला सामंजस्य पद्धतीने वाद निवारण करण्यासाठी एक मंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे, ज्याला आपण कन्सिलिएशन बोर्ड असं म्हटलेलं आहे. ते अर्ज केल्यानंतर जेव्हा असे वाद होतात तेव्हा जर अर्ज केला तर त्या वादाच्या बाबतीत कन्सिलिएशन बोर्ड अपॉइंट केलं जाईल. ते अपॉइंट करण्याचं काम ज्या ठिकाणी असा वाद निर्माण होतो त्या ठिकाणचा जो सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट असतो त्याला या कायद्यामध्ये सब डिव्हिजनल अथॉरिटी असा शब्द वापरलेला आहे, म्हणजे उपविभागीय प्राधिकरण. त्यांनी असा अर्ज आल्यापासून 14 दिवसाच्या आत अशी यंत्रणा किंवा असा एक सामंजस्य मंडळ नेमलं पाहिजे. ते मंडळ कोण असेल? त्या मंडळामध्ये SDMच्या नियंत्रणाखाली काम करणारा अधिकारी त्याचा अध्यक्ष असेल. शिवाय यात जो 2 पार्टीज आहेत, शेतकरी असेल आणि कंपनी असेल, ज्याला आपण स्पॉन्सर म्हणतो किंवा पुरस्कर्ता म्हणतो, त्या दोघांना त्यांचे प्रतिनिधी द्यायला सांगितले जातील. त्यांनी प्रतिनिधी दिले तर ठीक, नाही तर स्वतः SDM प्रतिनिधी नेमेल आणि शिवाय आणखी 2 शेतकरी असा 4 लोकांचा हा गट बसेल, दोघांचा वाद ऐकेल, त्यांच्यामध्ये सामंजस्यानं काही सहमतीने प्रश्न सुटतो का आणि सुटत असेल तर त्यासाठीचा जो अहवाल तयार करून तो SDMकडे देईल आणि जर त्यांच्यामध्ये सामंजस्य होण्याची शक्यता नसेल तर तसा अहवाल SDMला दिला जाईल. त्यानंतर ही बाब SDMच्या कोर्टात जाते आणि मग SDM स्वतः त्याची सुनावणी घेतात किंवा त्याच्या संदर्भातले पुरावे तपासतात आणि त्यात स्वतः निर्णय देतात. जर त्यांना असं वाटलं की या वादामध्ये कुठल्या तरी एका पार्टीनं या कायद्यातल्या तरतुदींचा किंवा नियमांचा भंग केलेला आहे तर यासाठी कलम 11 मध्ये शिक्षा करण्याचे देखील, शास्ती देण्याचे देखील प्रोव्हिजन केलेली आहे. आणि ती शिक्षा काय असते? समजा स्पॉन्सरर कंपनी आहे आणि स्पॉन्सरर कंपनीने करारामध्ये ज्या काही गोष्टी ठरल्या होत्या त्याप्रमाणे केलेलं नाही आहे आणि त्या शेतकऱ्याचा नुकसान झालेलं असेल, अशा बाबतीत या कायद्यातल्या तरतुदीचा भंग झाला म्हणून कमीत कमी 25,000 रुपये दंड आणि जास्तीत जास्त 5 लाखापर्यंत दंड करण्याचे अधिकार त्यांना आहेत. आणि असा आदेश दिल्यानंतर देखील जर उल्लंघन होण्याची जी कृती आहे ती जर थांबली नाही तर प्रत्येक दिवसासाठी 5,000 रुपये दंड अशी कारवाई करता येते. आणि जर हा SDMचा निर्णय मान्य नसेल तर शेतकरी असेल किंवा स्पॉन्सर असेल त्यांना अपील करण्याची संधी आहे आणि अपिलेट अथॉरिटीचे अधिकार जे आहेत ते जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किंवा अपर जिल्हाधिकारी, यापैकी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः जर त्याचे हिअरिंग घेतलं तर जिल्हाधिकारी असतील किंवा जर जिल्हाधिकाऱ्यांनी जर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना यासाठी प्राधिकृत केलं तर त्यांच्यामार्फत अशा अपिलाची सुनावणी घेण्यात येईल. ते देखील असा दंड किंवा त्यांचे आदेश देऊ शकतात. आणि SDM किंवा अपिलेट अथॉरिटी, कलेक्टर किंवा ॲडिशनल कलेक्टर या दोघांनी दिलेला जो निर्णय असेल तो निर्णय म्हणजे सिव्हिल कोर्टाची डिक्री असल्यासारखा त्याची अंमलबजावणी केली जाईल. आणि यामध्ये जी काही रिकव्हरी निघेल ती रिकव्हरी लँड रेव्हेन्यूचा ॲरियर्स म्हणून रिकव्हर करण्याची देखील या कायद्यात तरतूद आहे. हा पहिला वादाचा मुद्दा आहे. आता इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंगचे हक्क निलंबित करणे किंवा रद्द करणे असं देखील याच्यात सेक्शन 9 मध्ये दिलेलं आहे. ही जी यंत्रणा आहे मी सांगितलं की केंद्र शासनामार्फत राबविली जाते आणि या यंत्रणेमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मार्केटिंग डिपार्टमेंटचे जे ॲडव्हायझर असतात त्या ॲडव्हायझर याच्या बाबतीत पहिली सुनावणी घेऊ शकतात किंवा अशा वादाच्या बाबतीतली किंवा असं जे काही या कायद्यातल्या तरतुदीचा भंग झाला असेल तर त्याची सुनावणी आणि चौकशीचं काम हे मार्केटिंग ॲडव्हायझर करू शकतात. आणि त्यांना देखील अधिकार आहेत दंड करण्याचे. ते कमीत कमी 50,000 रुपये दंड आणि ट्रेडिंगचं हे जे लायसन्स असेल ते रद्द करणे किंवा निलंबित करणे आणि जास्तीत जास्त 10 लाखापर्यंतचा दंड करू शकतात. आणि जर अशी कृती आदेश केल्यानंतरही चालू राहिली तर प्रत्येक दिवसासाठी 10,000 रुपयाचा दंड करण्याचे देखील त्यांना अधिकार आहेत. तेव्हा या तिन्ही आपण ज्या तरतुदी पाहिल्यात, शेतकऱ्यांचे वाद निवारण्यासाठीची त्रिस्तरीय यंत्रणा पाहिली, इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंगच्या संदर्भात निलंबित किंवा रद्द करण्याचे अधिकार पाहिले, आणि जर ॲडव्हायझर हे जे मार्केटिंग ॲडव्हायझर असतील त्यांनी केलेली आदेश जर मान्य नसतील तर जॉईंट सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट
डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडे अपील केलं जाऊ शकेल आणि या दोघांनी दिलेले जे निर्णय असतील ॲडव्हायझर किंवा जॉईंट सेक्रेटरी ते देखील सिव्हिल कोर्टाची डिक्री म्हणूनच अंमलबजावणी केली जाऊ शकते. आता ह्या 3 गोष्टी आपण पाहिल्यानंतर कलम 11 मध्ये आपण शास्तीची तरतूद पाहिली. त्यानंतर बाकीच्या ज्या तरतुदी आहेत संकीर्ण स्वरूपाच्या तरतुदी आहेत. केंद्र शासनाचे सूचना, दिशानिर्देश अथवा मार्गदर्शक सूचना देण्याचे अधिकार सद्भावनेने केलेल्या या कायद्यात कुठल्याही व्यक्तीनं या कायद्यामध्ये जे काम केलेलं आहे, या कायद्यात दिलेल्या अधिकाराचा जे काही वापर केलेला आहे तो वापर जर सद्भावनेने केला असेल तर त्याला निश्चितपणे संरक्षण असेल. या कायद्याचा अधिभावी परिणाम याचा अर्थ ओव्हररायडिंग इफेक्ट, जर या कायद्यामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्याशी जर विसंगत अशी तरतूद एखाद्या राज्याच्या कायद्यामध्ये असेल तर त्या कायद्यातील तरतूद ही निष्प्रभ होईल आणि हा कायदा प्रभावी समजण्यात येईल आणि या कायद्यातल्या तरतुदी सर्वत्र वापरण्यात येतील असा या कायद्याचा अर्थ होतो. म्हणून राज्याच्या ज्या काही APMCचे कायदे आहेत ते निरसित होणार नाहीत, रिपील होणार नाही आहेत, पण ज्या ज्या ठिकाणी असा क्लॅश निर्माण होईल, ज्या ज्या ठिकाणी 2 तरतुदीमध्ये संघर्ष निर्माण होईल त्या ठिकाणी केंद्राचा कायदा जो आहे तो प्रभावी ठरेल आणि राज्याचे कायदे निष्प्रभ होतील असा याचा अर्थ होतो. दिवाणी न्यायालयाला या कायद्याअंतर्गत केलेल्या कोणत्याही आदेशाची दखल घेता येणार नाही आणि कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही. म्हणून त्यांना ज्युरिडिक्शन नाही असा बार देअर ज्युरिडिक्शन असा या ठिकाणी तरतूद आहे. हा कायदा काही बाबींना लागू नसणे म्हणजे जे काही या कायद्यात जे आपल्याला या ठिकाणी दिसतं याला स्टॉक एक्सचेंज सारखं वगैरे असे काही कायदे लागू होणार नाही आहेत. शिवाय केंद्र शासनाला या कायद्यांतर्गत नियम करण्याचे अधिकार आहेत. ते केलेले नियम त्यांना सभागृहाच्या समोर ठेवावे लागतील आणि या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये जर काही अडचणी आल्या तर हा कायदा लागू झाल्यापासून 3 वर्षाच्या आत केंद्र सरकारला त्या दूर करण्यासाठी नोटिफिकेशन काढणे किंवा काही स्पष्टीकरण देणे किंवा मार्गदर्शक सूचना काढण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि 5 जून 2020 रोजी ऑलरेडी जे अध्यादेश झालेला आहे त्या अध्यादेशानुसार कारवाई जर सुरू झाली असेल आणि हा कायदा लागू झाल्यानंतर त्या कारवाईला देखील संरक्षण मिळेल असा एकूण हा छोटासा पण सर्व बाबी समाविष्ट करणारा असा सर्वसमावेशक कृषी उत्पादन, व्यापार व वाणिज्य प्रोत्साहन व सुलभता अधिनियम 2020 असा हा एक नवीन कायदा आपल्यासमोर दिसतो आहे. त्यानंतर आपण दुसरा कायदा जो पाहणार आहोत त्या कायद्याच्या बाबतीत त्या कायद्याचं नाव आहे फार्मर्स एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन ॲग्रीमेंट ऑन प्राईस ॲश्युरन्स अँड फार्म सर्व्हिसेस ॲक्ट 2020, याला शेतकरी सबलीकरण आणि संरक्षण, आश्वासित किंमत आणि शेतीविषयक सेवा करार अधिनियम 2020 असं म्हणतात. म्हणजे परस्पर मान्यताप्राप्त मोबदला किमतीच्या चौकटीत शेतीविषयक करारावर आधारित राष्ट्रीय चौकट उपलब्ध करून देणे, जे शेतकऱ्यांना कृषी व्यवसाय किंवा कंपन्या, प्रोसेसर, घाऊक विक्रेते, निर्यातदार किंवा शेती आणि सेवासाठी मोठ्या विक्रेत्यांशी आणि गुंतवणूक आणि त्याला प्रोत्साहन देणारा हा कायदा आहे. म्हणजे सोप्या पद्धतीने जर बोलायचं झालं तर शेतकरी आतापर्यंत शेती करतो आहे, वर्षानुवर्ष शेती करतो आहे. जेव्हा हरित क्रांती झाली तेव्हा 3 गोष्टी शेतकऱ्याच्या वाट्याला आल्या. एक उन्नत बियाणं त्यांच्याकडे आलं, रासायनिक खतं आली आणि रासायनिक कीटकनाशकं आली. त्यामुळं उत्पादकता वाढली आणि हळूहळू उत्पादकता इतकी वाढत गेली की देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आपण निर्यात देखील करायला लागलो अनेक बाबींची, अनेक शेतमालाच्या वस्तूंची. मात्र त्याच्या उत्पादनाला रास्त भाव मिळत नाही ही सगळ्यात मोठी अडचण होती आणि म्हणून रास्त भावासाठी आताही पहा आंदोलनं चालू आहेत. जेव्हा जेव्हा या देशामध्ये आंदोलनं झाली, या देशातल्या शेती अर्थव्यवस्थेनं खूप आंदोलनं पेलली आहेत. पण प्रत्येक आंदोलनाच्या नंतर काहीतरी नवीन चांगलं घडलेलं आहे असा इतिहास आहे. पहिल्यांदा आंदोलन झालं तेव्हा सरकारनं शेतमाल खरेदी करण्यासाठीची व्यवस्था, ज्याला आपण प्रोक्युरमेंट म्हणतो, पब्लिक प्रोक्युरमेंट सुरू झालं. त्याच्यानंतर पुन्हा आंदोलन झालं, राष्ट्रव्यापी आंदोलन झालं. तेव्हा पुढे झालं आणि MSPची कल्पना पुढे आली, त्याला आपण मिनिमम सपोर्ट प्राईस
आताही आंदोलन होतं आहे. मात्र ते पूर्वीची आंदोलनं उपाययोजना होण्याच्या आधी झाली आहेत. आत्ताचं आंदोलन जे होतं आहे ते उपाययोजना करण्याच्या नंतर, म्हणजे हे अध्यादेश काढल्यानंतरचे जे झालेले आंदोलन आपल्याला दिसत आहेत. पाहूया याचा शेवट नेमका काय होतो. वरदान म्हणून होतो की शाप म्हणून होतो. कोणत्याही शेती उत्पादनाचं किंवा संगोपन करण्यापूर्वी, उत्पादन किंवा संगोपन करण्यापूर्वी शेतकरी आणि खरेदीदार यांच्यातील कराराद्वारे कराराच्या शेतीसाठी एक चौकट तयार करते. आता जर आपण पाहिलं तर आपल्या देशामध्ये खूप जुन्या काळापासून या ना त्या प्रकारे कराराची व्यवस्था अस्तित्वात आहे. 2006 साली महाराष्ट्राने त्याला कायद्यात रूपांतरित केलं आणि APMCचा जो 1963चा कायदा होता त्यामध्ये दुरुस्त्या करून करार शेतीची एक अधिकृत, अत्यंत सुस्पष्ट अशी शासकीय चौकट उपलब्ध करून दिली आणि त्याचा फायदा झाला महाराष्ट्रामधून द्राक्षाच्या बाबतीत. जो द्राक्षाचा बेल्ट आहे, नाशिक असेल, सांगली असेल, निरनिराळ्या परिसरामध्ये जिथे जिथे असेल तिथे शेतकरी एकत्र आलेत. शिवाय निरनिराळे एक्सपोर्टर्स देखील यायला लागलेले आहेत आणि ते कोणत्या प्रतीचा माल, त्याची प्रतवारी कशी असेल, कुठल्या दर्जाचा असेल, किती किमतीला आम्ही आणि केव्हा घेऊ, आणि उत्पादन करण्याची जबाबदारी शेतकऱ्यावरती आहे. म्हणजे त्यांनी कशा पद्धतीचा हवा त्याचं प्रिस्क्रिप्शन दिलं, कोणती किंमत आम्ही तुम्हाला देऊ याचं आश्वासन दिलं. त्याला ॲश्युरन्स ऑफ, ते प्राईस ॲश्युरन्स आपल्याला जे दिसतं इथे प्राईसचं ॲश्युरन्स म्हणतो ते दिलं. आणि यासाठी लागणाऱ्या जर काही फार्म सर्व्हिसेस असेल तुमच्याकडे त्या उपलब्ध असतील तर तुम्ही घ्या, आणि नसेल तर आम्ही तुम्हाला फार्म सर्व्हिसेस पेड देतो. त्याचे जे काही म्हणजे किंमत असेल ती तुम्हाला अंतिम पेमेंटमधून द्यायला लागेल. असे करार ऑलरेडी अस्तित्वात आहेत आणि त्यातनं खूप छान अशा पद्धतीने चालू आहे. हां, ते फार गतीनं वाढले नाहीत आणि पूर्णपणे विकसित अशा अवस्थेत अजून आलेले नाहीत, पण या ना त्या प्रकाराने चौकट उपलब्ध आहे. मात्र ही प्रत्येक राज्याची वेगवेगळी चौकट आहे. आपण पाहिलं तर पंजाबमध्ये किंवा निरनिराळ्या राज्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर पेप्सिको इंडिया लिमिटेड यांनी निरनिराळ्या ठिकाणी बटाटा विकत घेण्यासाठी अनेक करार, मला वाटतं जवळपास त्यांचं 25,000 शेतकऱ्यांचं कुटुंब आहे. आपण जर आनंद पाहिला असेल तर अमूल डेअरी किंवा डेअरीचं प्रॉडक्ट जे आहे त्या दूध आणि हे घेण्यासाठी गुजरातमध्ये आनंदला जर आपण पाहिलं तर आपण इथं पाहतो. शिवाय त्यांनी शेंगादाणे, गुजरातमध्ये जे शेंगादाण्याचं उत्पादन होतं ते विकत घेऊन धारा नावाचं जे काही शेंगादाण्याचं तेल विकलं जातं त्याच्यासाठीची जी काही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे तेही मोठ्या प्रमाणावरती आहे. वेंकीज हे जर पाहिलं असेल तर ते आपल्याला कुक्कुटपालनाच्या किंवा पोल्ट्रीच्या व्यवसायातलं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग दिसतं. ITC जर पाहिलं तर आपण टोबॅकोचे लीव्ज असतात त्याच्या संदर्भातलं दिसतं. युनिलिव्हर जर पाहिलं, आपलं हिंदुस्तान युनिलिव्हर्स, तिथे पाहिलं तर आपल्याला निरनिराळे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यासाठी लागणारा जो काही कच्चा माल आहे तो शेतकऱ्यांकडून घेतो. असा बासमती तांदूळाच्या बाबतीत देखील पाहिलं, तामिळनाडूमध्ये असे आहे, कर्नाटकामध्ये आहे, आंध्र प्रदेशामध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे, पंजाबमध्ये आहे, निरनिराळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. इव्हन आता बटाट्याच्या बाबतीत चिप्स घेण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणचे, अगदी खेड्यातले, इव्हन तुम्ही सांगलीमध्ये जा आणि छोट्या छोट्या खेड्यामधून देखील निरनिराळ्या कंपन्या बटाटे उचलताना दिसतात किंवा ते घेतात आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून शेतकऱ्याला मात्र त्याचा खूप चांगला मोबदला मिळताना आपल्याला दिसतोय. यात देखील तेव्हा ह्या कायद्यामध्ये हा जो फार्मर्स एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन ॲग्रीमेंट आहे, देश पातळीवर अशी युनिफॉर्म लीगल फ्रेम किंवा लीगल फ्रेमवर्क नव्हतं किंवा कायद्याची चौकट नव्हती. आणि म्हणून हा जो कायदा आहे, आपण पहिला कायदा पाहिला तो मार्केट कमिटीच्या बाहेर मार्केट एरियाज वाढवण्यासाठी एक चौकट उपलब्ध करून देतो. इथे आहे शेतीमध्ये शेती करण्यासाठी लागवड करण्यापूर्वीच, म्हणजे लागवड करतानाच त्याला प्लॅनिंग करता आलं पाहिजे. आज मात्र आपल्याकडं अनप्लॅन्ड पद्धतीने क्रॉप आपण कल्टिव्हेशन करतो आणि जेव्हा पाहतो ते एकाच वेळी सर्व कांदे बाजारात येतात आणि किंमत घसरते आणि रस्त्यावर कांदे फेकावे लागतात. एकाच वेळी टोमॅटो येतात आणि सगळे रस्त्यावर फेकावे लागतात. एकाच वेळी कोथिंबीर येते आणि ती रस्त्यावरती फेकावी लागते. एकाच वेळी खूप मेथी येते आणि मेथीची जुडी 1-1 रुपयाला एक मिळायला लागते. त्या शेतकऱ्याला अगदी ओझं वाहून आणण्यासाठी देखील ते परवडत नाही. तेव्हा ही जी काही परिस्थिती आहे ही संपूर्ण बदलण्यासाठी त्याला एक सायंटिफिक पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे. यासाठी शेतकऱ्याच्या बरोबर आणखी कोणी काम करणार आहे. पण हे न वाढण्याचं जे कारण आहे, महाराष्ट्रामध्ये दिली ती चौकट, पण सगळ्याच्या मनामध्ये प्रचंड भीती आहे.
प्रत्येक राज्यामध्ये ती भीती आहे. त्याचं कारण आहे की काळाची गरज जेव्हा होती तेव्हा या देशामध्ये जमीन सुधारणेचे कायदे करण्यात आले होते आणि या जमीन सुधारणेच्या कायद्यामध्ये कसेल त्याची जमीन म्हणून जो प्रत्यक्षात कसवणूक करत होता ते जमिनीचे कुळ होते ते मालक झाले. त्यांच्याकडे जास्त जमीन होती त्यांना सिलिंगचा जो कायदा होता त्याच्यामध्ये जमीन काढून घेण्यात आली आणि ती भूमिहीनांना देण्यात आली. वतनाचं जे होतं की जे अनधिकृत होते त्यांना काढून घेण्यात आलं आणि सरकारने ती ताब्यात घेतली. ज्याच्या अधिकृत चौकशांती ज्यांचं हिस्सा सिद्ध झाला किंवा ज्यांचा शेअर इंटरेस्ट सिद्ध झाला, हितसंबंध सिद्ध झाला, त्यांना ते नव्या शर्तीनं दिले जाते, पण त्याच्यावरती नियंत्रण ठेवली गेली. यामुळे लोकांच्या मनामध्ये इतकी भीती आहे की वहिवाटीचा जरी करार करायचा असला तरी कुळकायदा मागे लागेल का, आणि घेणाऱ्याकडून जर आपल्याला 100 शेतकऱ्याकडून असे करार करून घ्यायचे असेल तर त्या कंपनीला सिलिंगचा कायदा आपल्या मागे लागेल का, अशी भीती असल्यामुळं आणि त्या बाबतीत क्लॅरिटी ज्याला आपण स्पष्टता म्हणतो ती स्पष्टता नसल्यामुळे हे करार शेती जो आहे ती करार शेती मोठ्या वेगानं विकसित होऊ शकली नाही, हे वास्तव आहे. आणि असे जर वाद निर्माण झाले तर ते वाद निर्माण झाल्यानंतर त्या वादाचं निवारण करण्यासाठी ज्याला एक चांगलं नेटवर्क किंवा टफ अशी चौकट असली पाहिजे, ती चौकट ना 2006च्या कायद्यामध्ये होती ना राज्यांच्या कायद्यामध्ये होती. म्हणून प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या अधिनियमामध्ये आपण आधीच्या अधिनियमात जशी पाहिली तसे वाद निवारणाचे किंवा विवाद निकालात काढण्याची तरतूद, त्रिस्तरीय तरतूद, जे सामंजस्य बोर्ड, उपविभागीय दंडाधिकारी आणि अपीलीय प्राधिकरण, जिल्हाधिकारी किंवा अप्पर जिल्हाधिकारी, हे या कायद्यामध्ये देखील तसंच आहे. अत्यावश्यक वस्तूच्या कायद्यामध्ये दुरुस्ती केल्यामुळं काय झालं की जो इन्व्हेस्टर आहे त्याच्या मनामध्ये आता एक कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि आता आपल्याला साठा केला तरी आता अचानक इन्स्पेक्टर येतील आणि आपल्या साठ्याला सील लावतील, आता अशी परिस्थिती राहिलेली नाही. तेव्हा ह्या जो खुलेपणा होता त्याची फार गरज होती. शेती कराराच्या बाबतीत या कायद्यात कोणत्याही शेत उत्पादनाचे उत्पादन किंवा लागवड करण्यापूर्वी शेतकरी आणि खरेदीदार, म्हणजे शेतकरी स्वतः काम करेल, कराराचे प्रकार 3 आहेत या कायद्यात दाखवलेले, त्याचे जास्त प्रकारही होऊ शकतील कारण ड्राफ्टिंग आणि कन्व्हेन्सिंगमध्ये प्रचंड रिव्होल्युशन झालेलं आहे. शेतकऱ्यांनी असे जेव्हा आपल्यासमोर कराराचे कागद येतील ते बारकाईनं वाचण्याची गरज आहे, आपल्या विधी सल्लागाराला ते दाखवून तपासून घेण्याची गरज आहे. कराराचे कायद्यात लिहिलेले 3 प्रकार आहेत की शेतकरी स्वतः उत्पादन करेल, मात्र खरेदीदार सांगतो त्याचे जे काही गरजा आहेत किंवा रिक्वायरमेंट आहेत ते समोर ठेवून तो देईल आणि मग पुढचा भविष्यातला करार करेल, ज्याला फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतात. मात्र हा एक्सचेंजवर होणार नाही, तो त्याच्या शेतामध्येच होईल. का तर 3 महिन्यानंतर हा पीक येईल, पण 3 महिन्यानंतर त्याला भाव कोणता मिळेल हे त्याला आधीच सांगितलं जाणार आहे. तेव्हा हे सगळ्यात महत्त्वाचं दिसतं या ठिकाणी आपल्याला. शेतीच्या बाबतीत जेव्हा ह्या गोष्टी निर्माण होतात तेव्हा पहिला आहे उत्पादन शेतकऱ्यांनी करायचं आहे आणि उत्पादन शेतकरी करीत असताना प्रत कशी असावी, दर्जा कसा असावा, त्यासाठी कोणतं खतं द्यावीत, कोणती कीटकनाशकं द्यावीत, कोणत्या फ्रिक्वेन्सीनं ती द्यावीत, यासाठी पूर्णपणे करारामध्ये लिहिलेल्या गोष्टी असतील आणि कोणत्या तारखेला साधारण हे उत्पादन अपेक्षित आहे आणि त्यावेळेस कोणती किंमत दिली जाईल. म्हणजे पेरणी करताना किंवा लागवड करताना शेतमालाची किंमत ठरवली जाईल असा जो करार असतो त्या कराराला या ठिकाणी शेतकऱ्याचा जो करार आहे असं करार म्हणतात. आणि या करारामध्ये आपल्याला सर्व अटी, आणि जर का या कराराचा भंग झाला तर त्यासाठी विवादाचा निपटारा करण्यासाठी एक त्रिस्तरीय अशी व्यवस्था आपल्याला दिसते आणि या त्रिस्तरीय व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यावरती कोणत्याही परिस्थितीमध्ये अन्याय होणार नाही. अर्थात कंपनी असेल तर ती देखील शेतकऱ्याची कोणतीही ज्याला आपण म्हणतो पिळवणूक किंवा शोषण करण्याची शक्यता याच्यातनं आपल्याला कुठल्याही परिस्थितीत दिसून येत नाही. या विधेयकामध्ये शेतकरी सबलीकरण किंवा हमीभाव करार आणि कृषी विधेयक, पूर्वीच्या जो कलम होतं आपल्या APMCच्या ॲक्ट अंतर्गत 2006ला जी दुरुस्ती करण्यात आली होती त्या दुरुस्तीमध्ये अधीक्षक, प्रत्येक जिल्ह्याचा जे अधीक्षक कृषी अधिकारी आहेत त्यांना त्या कराराची नोंदणी करण्यासाठी नोंदणी अधिकारी, शिवाय त्याच्यात जे काही वादविवाद होतील
त्या वादविवादाचं निराकरण करण्याचे अधिकारी म्हणून नेमलं होतं आणि त्यांच्या विरुद्ध जर अपीलात जायचं असेल तर कृषी आयुक्तांपर्यंत ते जाता येत होतं. या कायद्यामध्ये वेगळी व्यवस्था केलेली आहे. या कायद्यामध्ये एक सामंजस्य मंडळ आहे, नंतर SDM म्हणजे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकारी आहेत. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये कोणतीही कंपनी येऊ शकते, उद्योजक येऊ शकतो, व्यापारी येऊ शकतो किंवा शेतकऱ्यांचा एखादा संघ देखील येऊ शकतो. शेतकऱ्याच्या शेतीचा नसेल तर हा पिकाचा करार असणार आहे. म्हणजे हा फक्त वहिवाटीबाबतचा किंवा पिकांना दिलेल्या सेवांच्या बाबतीचा किंवा त्या ठिकाणी जो काही आपण उत्पादन केलं आहे, उत्पादन विकत घेण्यासंदर्भातला करार आहे. कोणत्याही परिस्थितीत फार मोठा गैरसमज लोकांना या करारामध्ये आहे की या करारामुळं कुळ कायदा लागू शकेल, या करारामुळं कंपनीला सीलिंग ॲक्ट लागू शकेल. असं काही होण्याची शक्यता नाही. खूप मोठे आक्षेप आहेत. मला असं वाटतं की ते कदाचित अज्ञानातून केले जात असावेत किंवा हेतुपुरस्सर केले जात असावेत. मात्र हा जो करार आहे हा फक्त पिकाच्या संदर्भातला आहे आणि त्याचा कालावधी पण फक्त एका पिकाचा सीझन किंवा लाईव्ह स्टॉक जर असेल तर लाईव्ह स्टॉकच्या बाबतीत त्याचं प्रजननाचं जे चक्र असतं, ज्याला आपण प्रोडक्शन सायकल म्हणतो, त्या सायकल पुरतं मर्यादित असतो. आणि जास्तीत जास्त जर खरेदीदार आणि शेतकरी या दोघांच्या मताने ठरलं 5 वर्ष, तर ते 5 वर्ष ठरवावं. आणि जर प्रजननाचं सायकल जर 5 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्या दोघांनी सहमतीने त्याचा निर्णय घ्यायचा आहे. शिवाय शेतीमध्ये त्याचा ताबा, मालकी ही पूर्णपणे शेतकऱ्याची असणार आहे. तो कंपनीच्या लोकांना येऊ देईल. मात्र जे काही असेल ते पूर्णपणे शेतकऱ्याच्या मर्जीनुरूप होईल. शेतकऱ्याला त्याच्यामध्ये परमनंट स्वरूपाचं जो कोणी खरेदीदार असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल, कंपनी असेल, करार करणारा असेल, त्यांना कोणतेही मेजर मॉडिफिकेशन किंवा परमनंट मॉडिफिकेशन किंवा परमनंट प्रिमायसेस तिथे उभारता येणार नाहीत. जर प्रिमायसेस उभारायचेच असतील तर ते शेतकऱ्याच्या सहमतीने उभारले जातील, तात्पुरत्या स्वरूपाचे. आणि जेव्हा करार संपेल तेव्हा ते त्यांना सुस्थितीत पुन्हा जसे होते तसे आणून द्यावे लागेल. म्हणजे ते प्रिमायसेस त्यांना काढून टाकावे लागतील. आणि जर विवाद निर्माण झाला आणि कंपनीने त्यांचे प्रिमायसेस हटवले नाहीत तर ते प्रिमायसेस शेतकऱ्याच्या मालकीचे होतील आणि तसा निर्णय या वादनिवारण यंत्रणेकडून मिळेल, अशी पूर्ण सुस्पष्ट अशी तरतूद या कायद्यामध्ये लिहिलेली आहे. शेतकऱ्याला किती भाव द्यायचा याचा देखील आधीच लिहिलेलं असणार आहे. पण आपण अशी परिस्थिती विचारात घेऊ की विशिष्ट भाव शेतकऱ्यांचा ठरला, तो शेतकऱ्याला परवडतो असं त्याला लागवडीपूर्वी वाटलं, पण प्रत्यक्षात जेव्हा पीक आलं आणि जेव्हा प्रत्यक्षात कॉन्ट्रॅक्ट केलेली जी काही कंपनी असेल ती माल उचलायला येते, तेव्हा बाजारातला भाव मात्र करारात ठरलेल्या भावापेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत काय, तर जो वाढलेला भाव असेल, अतिरिक्त भाव असेल, त्याचा हिस्सा देखील त्या शेतकऱ्याला दिला गेला पाहिजे अशी तरतूद या कायद्यात आहे. आणि त्या करारामध्ये देखील अशी तरतूद केली पाहिजे. करारात केली नसली ती देखील शेतकऱ्याला ती क्लेम करता येईल आणि त्याच्यासाठीचा दावा त्यांना लावता येईल. अत्यंत स्वच्छपणे ह्या सगळ्या गोष्टी या कायद्यातल्या तरतुदीमध्ये लिहिलेल्या दिसतात. शेतकरी आणि कॉन्ट्रॅक्टर यांचं एकमत झाल्याशिवाय कोणताही कॉन्ट्रॅक्ट अस्तित्वात येऊ शकत नाही किंवा करार अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणजे शेतीच्या वहिवाटीच्या कराराबाबत, शेतीच्या पिकाच्या संदर्भातल्या कराराबाबत, शेतीच्या उत्पादन खरेदीच्या कराराबाबत प्रचंड जे काही गैरसमज आहेत आणि ते मला असं वाटतं की गैरलागू आहेत आणि ते चुकीचे असल्यासारखे दिसतात. आता पहिला प्रकार असा पाहिला होता की शेतकरी पिकवणार आहे, शेतकरी करारात ठरलेल्या दर्जाचं, करारात ठरलेल्या प्रतीचं आणि करारात ठरलेल्या ग्रेडिंगप्रमाणे उत्पादन तयार करेल. त्यासाठी करारात ठरलेल्या पद्धतीने खत, करारात ठरलेल्या मात्राने दिलेलं खत, त्याच करारात ठरलेल्या कीटकनाशकांचा वापर त्या फ्रिक्वेन्सीनुसार करेल. ह्या सगळ्या पद्धती म्हणजे इथे प्राईस ॲश्युरन्स आहे. म्हणजे इथे देखील MSP सारखं किमतीचं आधार दिलेला आहे किंवा आश्वासन दिलेलं आहे. मात्र त्याला जसं निर्णय जाहिरातीमध्ये स्टार असतो, अटी लागू, तसं या ठिकाणी अटी लागू आहेत. म्हणजे फक्त यांनी उत्पादन केलं आणि कसंही उत्पादन केलं तर ती कंपनी विकत घेईल असं नाही. कारण करारात जे ठरलेलं आहे त्या पद्धतीने जर त्या दर्जाचं उत्पादन दिलं तर मात्र ती कंपनी त्या किमतीला नक्की घेईल आणि नाही घेतली तर दावा लावता येईल. अत्यंत या पद्धतीने आपल्याला हे सगळं दिलेलं आहे. यामध्ये शेतीच्या खर्चाचं विवरण असेल, इतर खर्चाचं विवरण नमूद केलं असेल आणि जे काही असेल ते दोघांच्या दृष्टीने अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शक असेल अशी व्यवस्था या कायद्यामध्ये दिसते. शेतमाल दुसरा जो कॉन्ट्रॅक्टचा प्रकार आपल्याला दिसतो
तो शेतकरी म्हणतो हे काय इतकं करायला एवढे पद्धतपणे माझ्याकडं जमणार नाही आहे. मी शेतात राहील, मी तुमच्याबरोबर येईल, मी तुमच्याबरोबर कष्ट पण करेल. पण तुम्ही सांगता ह्या सगळ्या चौकटीत मला माझं उत्पादन चांगलं देता येणार नाही. अशा वेळेस त्या करारामध्ये दुसरा प्रकार आहे की ती कंपनी पीक घेईल, कंपनी सेवा देईल, कंपनी त्यासाठी आधुनिक सामग्री त्या ठिकाणी आणेल आणि शेतकऱ्याबरोबर ते करेल. शेतीचा वापर ते करतील आणि यासाठीचा जो काही किंमत आहे, मोबदला आहे, तो त्यांच्या करारामध्ये ठरला जाईल आणि त्या पद्धतीने तो करार लिहिला जाईल. त्यातही उत्पादन येईल आणि त्या उत्पादनामध्ये देखील शेतकऱ्याचा हिस्सा असेल आणि त्याचंच मूल्यांकन केलं जाईल त्या ठिकाणी. आणि तिसरा जो प्रकार आहे या दोघांचा कॉम्बिनेशन आहे. एक स्वतः उत्पादन करायचा, मात्र स्वतः उत्पादन करताना काही सेवा त्याच्याकडे नाही आहेत, म्हणजे आधुनिक यंत्रण सामुग्री नाही आहे. मग ती कंपनी मात्र 100 लोकांच्या आजूबाजूला करते म्हणून संपूर्ण 100चे 100 शेतकरी असं करतील की उत्पादन करतील, त्याची राखण करतील, लागवड करतील, पाणी देतील, सर्व करतील. पण त्यासाठी लागणारं जे खत आहे ते खत या कंपनीने पुरवायचं, त्यासाठी लागणारं कीटकनाशक कंपनीने पुरवायचं, यासाठी लागणारी मशिनरी जी आहे काढण्यासाठी किंवा निराळ्या कामासाठी ती कंपनीने पुरवायची आणि याच्यासाठी जे काही किंमत येईल ती त्याच्या शेतमालाचं जेव्हा मूल्यांकन केलं जाईल आणि त्याला रक्कम द्यायची वेळ येईल तेव्हा त्यातनं वजा केली जाईल. आपण कारखाना, मला वाटतं साखर कारखान्यांमध्ये हे सर्रास केलं जातं. शेतकऱ्यांच्या बाबतीत या बहुतांशी सेवा साखर कारखाने देतात आणि त्याच्यासाठीचा जो काही झालेला खर्च आहे त्यांच्या पेमेंटमधून तो वसूल केला जातो. अशा पद्धतीचा तिसरा कॉन्ट्रॅक्ट असू शकतो. तेव्हा शेतमाल विक्रीच्या वेळी कॉन्ट्रॅक्टपेक्षा बाजारभाव जास्त असला तर त्याचा वाढीव हिस्सा शेतकऱ्यांना मिळण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आलेली आहे. तेव्हा या बाकीची जी काही भीती आहे तो बाऊ केल्यासारखी भीती निर्माण केली जाते किंवा मला वाटतं की दिशाभूल केली जाते. म्हणून या बाबी शेतकऱ्यांना समजून घेण्याची गरज आहे. म्हणून या शेतकऱ्यांनी हा कायदा वाचला पाहिजे आणि जेव्हा इंग्रजी समजत नसेल तेव्हा इंग्रजी समजून घेण्यासाठी आपण आपल्या ज्यांना ज्यांना इंग्रजी समजतं अशा लोकांकडे जाऊन किंवा विधितज्ञांकडे जाऊन या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत आणि मग इन्फॉर्म्ड डिसिजन ज्याला आपण म्हणतो तसे निर्णय घेतले पाहिजेत. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या बाबतीत काही वाद निर्माण झाला तर शेतकऱ्यांना उपविभागीय दंडाधिकाऱ्याकडे दाद मागण्याचा पर्याय आहे आणि या प्रत्येक ठिकाणी 30-30 दिवसामध्ये निर्णय देण्याचं बंधन देखील दिलेलं आहे. तेव्हा ही जी व्यवस्था आपण पाहिली, या व्यवस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणजे मग शेतमालाचं लागवड असेल, त्याची ज्याला आपण संगोपन म्हणतो ते संगोपन असेल, त्याच्यानंतर शेतमालाचं अंतिम उत्पादन असेल, या तिन्ही सगळ्या प्रक्रियांमध्ये नंतर पॅकेजिंग असेल, स्टोरेज असेल, वाहतूक असेल, वितरण असेल, या प्रत्येक टप्प्यामध्ये आताच्या पद्धतीमध्ये शेतकऱ्याला जे करता येत नाही ते अत्यंत सफाईदारपणे, ते अधिक शास्त्रशुद्धपणे, ते नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला आपण व्हॅल्यू ॲडिशन करून निर्माण होईल आणि म्हणून प्रत्येक टप्प्यात त्याच्यात मूल्य ॲड केलं जाईल आणि तो मूल्य ॲड करणारा जो व्हॅल्यू ॲडर असेल त्यालाच आपण म्हणतो ती कंपनी किंवा करार करणारा व्यक्ती. आणि म्हणून मूल्य शृंखलाचा सहभागीदार हा शब्द त्याच्यात आपल्याला वापरावा लागेल आणि प्रत्येक टप्प्यात हे झालं त्याचं जे काही उत्पादन आहे ते गुणवत्तेचं उत्पादन असेल, त्याला बाजारामध्ये चांगला भाव मिळेल आणि चांगला भाव मिळत असताना फक्त शेतकरी आणि कंपनीच तिथे आहे, शेतकऱ्याला कुठलंही आडत द्यायची नाही आहे, इथे त्याला कमिशन एजंट द्यायचं नाही आहे, त्याला इथे वाहतुकीचा खर्च करायचा नाही आहे, त्याला या ठिकाणी बाजाराचं शुल्क द्यायचं नाही आहे. तेव्हा हे संपूर्ण पैसे देखील शेतकऱ्याकडेच असणार आहेत. तेव्हा त्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता या कायद्यामध्ये निर्माण झाली आहे असं आपल्याला दिसतं. आणि यानंतरचा तिसरा जो कायदा आहे तो कायदा आहे अत्यावश्यक सेवा सुधारणेचा कायदा. विशेषतः आपल्या व्यावसायिक कामकाजामध्ये कोणत्याही नियामक संस्थांचा अवाजवी हस्तक्षेप होईल ही नेहमी खाजगी गुंतवणूकदारांना धास्ती असते आणि ती दूर करण्यासाठी मला वाटतं केंद्र शासनानं अत्यावश्यक सेवा सुधारणा विधेयक 2020 हे आणलं. धान्य उत्पादन असेल, साठवणूक असेल, वाहतूक असेल, वितरण असेल आणि पुरवठा असेल, या सर्व बाबीमध्ये मोकळीक मिळाल्यामुळे किंवा खुलेपणा असल्यामुळे त्याचा अर्थव्यवस्थेवरती परिणाम होईल. त्यामुळेच खाजगी क्षेत्र किंवा कृषी क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीला देखील प्रोत्साहन मिळेल. शीतगृहे किंवा अन्नधान्य पुरवठ्याची सुधारित व्यवस्था या गोष्टींना देखील चालना मिळेल आणि त्याचा मदत नक्कीच अशी होईल आणि यामुळं कदाचित शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होईल आणि म्हणूनच असं वाटतं कदाचित आपण नव्या हरित क्रांतीच्या दिशेनं जात आहोत की काय.
इसेन्शियल कमॉडिटीज अमेंडमेंट ॲक्ट जो आहे त्याला आपण जीवनावश्यक वस्तू सुधारणा अधिनियम 2020 असं म्हणतो. अत्यावश्यक वस्तूचा कायदा तर 1955 मध्ये केंद्र सरकारने काढलेला आहे. आणि अत्यावश्यक वस्तू म्हणून कोणत्या वस्तू जाहीर करायच्या, कोणत्या वस्तू जाहीर करायच्या नाही याचा निर्णय केंद्र सरकार घेत असतं. मग कधी खाद्यान्न असतात, कधी खतं असतात, कधी पेट्रोलियम उत्पादन असतात. केंद्र सरकार अशा अत्यावश्यक वस्तूचे उत्पादन आणि पुरवठा, व्यापार नियंत्रित करतात आणि प्रतिबंधित करतात आणि त्यामध्ये समतोल साधला जाईल. म्हणजे एकदा सर्वच सर्व जर का निर्यात करायला लागले तर देशामध्ये त्या वस्तूंची टंचाई होते, मग तिथे निर्यात बंदी केली जाते. मग सर्वच्या सर्व वस्तू साठा करून ठेवल्या आणि बाजारामध्ये वस्तूच उपलब्ध नाही तर साठेबाजी केली, म्हणून साठ्यावरती मर्यादा टाकल्या जातात आणि म्हणून त्याला आपण कंट्रोल ऑर्डर्स असं म्हणतो. आणि असे नियंत्रण आदेश सरकार वेळोवेळी पास करते. या कायद्याने अशी तरतूद केली आहे की आता ह्या कायद्यात काय केलं की हे जो शेतमाल आहे या शेतमालाला तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी वगळलं आहे. केंद्र सरकार केवळ अन्नधान्य, कडधान्य, तृणधान्य, बटाटे, कांदे, खाद्यतेल, बियाणे, नंतर तेल यासह काही खाद्यपदार्थांचा पुरवठा नियमितपणे विलक्षण परिस्थितीत करू शकते. म्हणजे विशिष्ट परिस्थितीमध्येच त्याच्यावरती नियंत्रण करता येईल. नॉर्मल कोर्समध्ये अजिबात नियंत्रण शासनाचं असणार नाही. हे जेवढे पदार्थ आपण सांगितलेत किंवा या कायद्यामध्ये प्रिस्क्राईब केलेले जे प्रोड्यूस आहे, म्हणजे फार्मर्स प्रोड्यूस आहे, त्या फार्मर्स प्रोड्यूसच्या बाबतीत साठ्याच्या बाबतीत कोणतेही नियम असणार नाहीत. एक्सेप्ट म्हणजे काय, अपवाद आहे, हे निरंकुश नाही. म्हणजे देशामध्ये देशांतर युद्ध सुरू झालं, आता युद्धजन्य परिस्थितीमध्ये सगळ्याच वस्तूची टंचाई भासणार. अशा वेळेस जरी हे कायद्यात काही लिहिलं असलं तरी, दुरुस्ती काही झाली असली तरी देखील साठ्यावरती निर्बंध येऊ शकतात. दुष्काळ आला आणि सर्वत्र टंचाई निर्माण झाली तर असे नियंत्रण लादले जाऊ शकतात. आणि विलक्षण पद्धतीने किंमत वाढल्या, खूप किमती वाढल्या तर मात्र, पण त्या किमती किती वाढल्या तर करता येईल याच्यासाठी देखील तरतुदीमध्ये अत्यंत स्पष्टता आहे. गंभीर स्वरूपाची नैसर्गिक आपत्ती आली अशा वेळी देखील साठेबाजीवरती नियंत्रण आणलं जाऊ शकतं. आता किमतीच्या बाबतीची दुरुस्ती आहे, या दुरुस्ती अधिनियमामध्ये शेती उत्पादनावर कोणतीही साठा मर्यादा लागू करणे ही किमतीवर आधारित असणार आहे. आणि आता आपण पाहिलं की एक युद्ध आहे, दुसरं आहे अत्यंत मोठी नैसर्गिक आपत्ती, तिसरं आहे दुष्काळ, आणि आता चौथं आहे विलक्षण वाढ. किमतीमध्ये आवाजवी वाढ झाली असेल, विशेषतः फलोत्पादन आहे त्याच्या किमती 100% वाढ झाली. म्हणजे नॉर्मल कोर्समध्ये ज्या किमती असतात त्याच्यापेक्षा त्या 2 पट झाल्या. जेव्हा 100% वाढ होते अशा वेळेस मात्र त्या फळाच्या साठा जो होतो त्या साठ्यामध्ये हे पेरिशेबल आहे, या साठ्यावरती मात्र निर्बंध लादले जाऊ शकतात. आता दुसरं जे आहे नॉन पेरिशेबल गुड्स, अशा बाबतीत जर 50% जास्त वाढ झाली, म्हणजे गहू असेल, तांदूळ असेल, हरभरा असेल, तूर असेल, अशा बाबतीत 50% जरी वाढ झाली म्हणजे 1.5 किमती झाल्या की मग त्या किमती शासनाला मात्र अशा करार पद्धतीने किंवा हे काही जे आपण नवे विधेयक आलेत त्या पद्धतीत जरी सूट दिली असली तरी तिथे साठ्याच्या बाबतीत नियंत्रणं, म्हणजे नॉर्मल कोर्समध्ये 100% किंवा 50% वाढ होत नाही. कधीही वाढ झाली तर 10% वाढ, 25% वाढ, 20% वाढ, 40%, पण दुप्पट किंवा दीडपट असं होत नॉर्मल कोर्समध्ये होत नाही आहे. युद्ध नेहमी येत नसतात, दुष्काळ दरवर्षी नसतो आणि नैसर्गिक आपत्तीवर नेहमी येत नाही, तेव्हा हे कधीतरी येणारे प्रसंग आहेत आणि अशा प्रसंगालाच अपवादात्मकपणे साठ्यांवरती नियंत्रण येऊ शकतात. ह्या किमतीची वाढ मोजायची कशी याच्यासाठी देखील स्पष्टता आहे. 12 महिन्यापूर्वीच्या सरासरी किमतीवर किंवा मागील 5 वर्षातल्या सरासरी किमतीवर, म्हणजे किरकोळ किमती ज्या असतात त्याची सरासरी किंमत काढली जाईल आणि त्याच्या 100% किंवा 50% जी येईल त्याला आपण म्हणतात. पण त्यातली जी सगळ्यात कमी किंमत होती ती विचारात घेऊन त्याच्या 50% आणि 100% काढली जाईल असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आता हे आपण तीनही विधेयकं पाहिलीत. एक कराराच्या संदर्भात आहे, म्हणजे करार शेतीच्या संदर्भातलं आहे. दुसरं आहे ते व्यापार वाढला पाहिजे त्यासाठी बाजाराच्या बाहेर, म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर व्यापार करण्याचं स्वातंत्र्य आणि बाजार शुल्कात सूट, हे आपण अत्यंत महत्त्वाच्या 2 गोष्टी पाहिल्यात. त्यासाठी त्यांच्या वादाचं निवारण करण्याची यंत्रणा आपण पाहिली. आणि हा करार शेतीचा नसून तो फक्त पिकाचा आहे
आणि शेतीला कुठलीही आच येणार नाही अशी त्याच्यात तरतूद आहे. आता याशिवाय जर आपण पाहिलं तर आता जर पूर्ण देशभर चर्चा चालू आहे, विवाद चालू आहे, आंदोलनं चालू आहेत, ते कशाच्या संदर्भात आहेत? पहिला आक्षेप त्याच्यामध्ये आहे, घटनेच्या अनुसूचित 7 मध्ये कृषी हा विषय राज्याच्या यादीमधील एंट्री क्रमांक 33 आहे. आता राज्याच्या यादीतल्या विषयांवरती राज्य कायदे करतात. APMCचे सर्व राज्यांनी कायदे केलेत. APMC नंतर APMCमध्ये दुरुस्त्या केल्यात आणि करार, नंतर खाजगी APMC, खाजगी कृषी बाजार समिती, हे सगळे कायदे राज्यानं केलेले आहेत. मग आताच केंद्र शासनाने का त्याच्यामध्ये हे केलं, हा एक त्यांचा आक्षेप आहे. आता जे समवर्ती सूचीमध्ये असतं त्यात दोघांनाही कायदे करता येतात, पण हा विषय समवर्ती सूचीतला नाही. घटनेचं कलम आर्टिकल, जे घटनेचं आर्टिकल 248 आहे, त्या 48 मध्ये असं लिहिलेलं आहे की समवर्ती सूचीमध्ये जे असेल किंवा काही रेसिड्युअल पॉवर्स असतात की जे कुठल्याच सूचीमध्ये नसतं, त्याच्यात कायदा करण्याचे अधिकार केंद्र शासनाकडे असतात. पण इथे तसं नाही आहे. हे तर ऑलरेडी राज्याच्या सूचीमध्ये अत्यंत स्पष्टपणे लिहिलेलं आहे. त्यामुळं हा जो म्हणजे बचाव आहे इथे लागू पडत नाही. आर्टिकल 249 मध्ये असं लिहिलेलं आहे की जी व्यापक जनहिताच्या बाबतीत जर काही निर्णय घेण्याची वेळ आली आणि त्या बाबतीत कोणत्या यादीत आहे हे महत्त्वाचं नाही आहे, पण असा केंद्राने कायदा करावा असं जर राज्यसभेचं मत पडलं, तेही 2/3 बहुमताने, आणि त्यांनी जर का केंद्र सरकारला सांगितलं की असा कायदा करा, तर मात्र असा कायदा करता येतो. असे अधिकार मात्र केंद्र सरकारकडे आहेत. आणि शिवाय रेसिड्युअल पॉवर देखील आहेत. सध्याची परिस्थिती, घटनात्मक परिस्थिती अशी दिसते, मात्र तामिळनाडू, आंध्र प्रदेश असे काही राज्य आहेत, इवन पंजाब देखील, की ते राज्य असं म्हणतात की नाही, आमच्या फेडरल इम्बॅलन्स या निमित्ताने व्हायला लागलेला आहे आणि आमच्या राज्यसूचीतल्या विषयावरती केंद्र शासन कायदे करत आहे. हा एक आक्षेपाचा भाग आहे. याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टात कदाचित रिट पिटिशन होतील, PIL होतील. सुप्रीम कोर्ट या गोष्टीची शहानिशा करेल. हा वैधानिक मुद्दा असल्यामुळे आपण यावरती जास्त चर्चा करण्याची आवश्यकता नाही. दुसरा त्यांचा आक्षेपाचा मुद्दा असा आहे की राज्याशी काही सल्लामसलत केली नाही. म्हणजे असं समजा की बहुतांशी राज्य असं म्हणतात की ठीक आहे, केंद्राने कायदा करायला हरकत नाही, या देशामध्ये केंद्राला जास्तीचे अधिकार असायला हरकत नाही आहे, मात्र सल्लामसलत केली पाहिजे, असा एक आक्षेप या ठिकाणी केला जातो. मात्र या संदर्भात राज्यसभेत आणि विधानसभेत चर्चा झालेली आहे आणि त्याच्यात सगळे आक्षेप हे नोंदवले गेलेले आहेत. त्यामुळं तोही मुद्दा या ठिकाणी फार चर्चा करण्याचा असू शकत नाही. पुढे आहे, राज्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यांना दुर्लक्षित करण्यात आले आहे, मात्र ते रिपील झालेले नाहीत किंवा ते कायदे रद्द झालेले नाहीत. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. म्हणजे पॅरलल परिस्थितीमध्ये आता कृषी उत्पन्न बाजार समित्या देखील चालू राहतील. ज्यांना बाहेरच्या बाजारपेठांमध्ये जास्त किंमत मिळते ते शेतकरी तिकडे जातील. ज्यांना राज्याच्या एक्झिस्टिंग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जास्त किंमत मिळेल त्यांना त्या ठिकाणी जाता येईल. म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने नवे ऑप्शन्स किंवा नवे दालन खुलं झालेत आणि स्पर्धात्मक दालन खुलं झाल्यामुळे मला वाटतं की राज्यातल्या ज्या एक्झिस्टिंग कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत त्यांना अधिक स्पर्धात्मक आणि गुणवत्तापूर्ण काम करण्याची संधी या निमित्ताने मिळू शकेल. नंतरचा आक्षेप असा आहे की कृषी बिलामुळे किंवा कृषी सुधारणा बिलामुळे MSP, ज्याला आपण म्हणतो मिनिमम सपोर्ट प्राईस, PDS म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, आणि पब्लिक प्रोक्युरमेंट, हे जे अन्न सुरक्षेचे 3 आधारस्तंभ आहेत त्यांना धक्का पोहोचला आहे. तसं तर काही दिसत नाही आहे, कारण MSPच्या बाबतीत शासनानं आता नंतर, म्हणजे कायद्यात जरी लिहिलेलं नसलं तर नंतर जाहीर केलं की MSPच्या बाबतीत काही बदल होणार नाहीत. पण वस्तुस्थिती जर पाहिली तर निरनिराळे काही अभ्यास झालेले आहेत, यापूर्वीचे निरनिराळे संशोधनं झालेली आहेत, यावरती अनेक स्कॉलर्सनी त्याच्यावरती अभ्यासपूर्ण विवेचन केलेलं आहे, लेखन लिहिलेलं आहे आणि नीती आयोगानं देखील एका कमिटीच्या अहवालामधून माहिती घेऊन असं स्पष्ट केलेलं आहे की या देशामध्ये 6 किंवा 7% शेतकरीच MSPचा वापर करतात. PDSच्या बाबतीत कुठलीही वेगळी तरतूद याच्यात असल्यामुळे PDSला कोणताही धोका किंवा पब्लिक प्रोक्युरमेंटला फारसा धोका होणार नाही आहे, कारण पब्लिक प्रोक्युरमेंट ही PDSसाठी करावीच लागणार आहे, त्याचा इश्यूच नाही आहे. मात्र MSPपेक्षा जर जास्त किंमत शेतकऱ्याला मिळणार असेल या व्यवस्थेमधून तर कुणाचीही काही हरकत असण्याचं कारण नाही आहे. पण MSP हा एक बेंचमार्क
मांडला जावा असं सरकार किंवा काही आक्षेपकर्त्यांचं म्हणणं या ठिकाणी असू शकेल आणि मला वाटतं की काळाच्या कसोटीवर या प्रश्नाची उत्तरं नक्की मिळतील. शेतकऱ्यांची कंपनीकडून पिळवणूक होईल हे निराधार असं वाटतं की या 2006 पासून आपल्या राज्यामध्ये आणि निरनिराळ्या राज्यांमध्ये करार व्यवस्था प्रस्थापित आहे आणि फार पिळवणुकीच्या तक्रारी दिसत नाहीत. शोषण प्रत्येक व्यवस्थेमध्ये असतं आणि या शोषणापासून संरक्षण देण्यासाठीच वाद निवारणाची व्यवस्था केली जाते. या कायद्यामध्ये वाद निवारणाची एक सबळ म्हणजे अत्यंत स्ट्रॉंग अशी एक व्यवस्था दिसून येते. तेव्हा मला असं वाटतं की हा जो काही आक्षेप आहे हा फार काही खरा वाटत नाही किंवा चुकीचा वाटतो. याची देखील उत्तर आपल्याला मला वाटतं काळाच्या ओघामध्ये मिळून जाईल. कारण शेतकऱ्याकडे पूर्ण संरक्षण आहे, करार करणारा शेतकरी आहे आणि शेतकरी एम्पावर होतो आहे. एम्पावर झालेला शेतकरी मला असं वाटत नाही की शेतकरी अशा पिळवणुकीला सरेंडर होऊ शकेल. राज्याचा बाजार समितीचं शुल्काचं नुकसान होईल हे खरं आहे आणि ज्या पद्धतीनं पंजाब, हरियाणा, राजस्थान अशा उत्तरेकडच्या राज्यामध्ये की ज्या ठिकाणी मंडीची व्यवस्था अत्यंत बळकट आहे आणि मंडी टॅक्स जवळपास 8% आहे, त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं होताना दिसतात. कदाचित त्या राज्याचा तो रेव्हेन्यू बुडण्याची शक्यता मात्र येथे आहे आणि या बाबतीत या अध्यादेशांमध्ये किंवा कायद्यांमध्ये थोडंसं सायलेन्स दिसून येतं किंवा या ठिकाणी फारसं स्पष्टता दिसत नाही. हा आक्षेप खरा वाटतो. नवीन कायद्यात काही बाबतीत स्पष्टता नाही. त्या काही बाबी कोणत्या आहेत हे जर का कळलं तर आपल्याला तरतुदीच्या कसोट्यांवरती ते तपासता येईल. त्यानंतर या कायद्यात पळवाटा आहेत. प्रत्येक कायद्यात पळवाटा काढतात कारण कायद्याचा वापर करणारी माणसं नेहमी हुशार असतात आणि जेव्हा कायद्याचा चुकीचा वापर करायचा असतो तेव्हा त्या पळवाटा शोधल्या जातात. या कायद्यातल्या पळवाटा या टप्प्यात आपल्याला कळणार नाहीत कारण कायदा आता नुकताच संसदेत मंजूर होतो आहे. त्या प्रक्रियेमध्ये तो अजून आहे. त्यामुळं लगेच त्या पळवाटांच्या बाबतीत फार काही स्पष्टता आहे असं मला वाटत नाही. नवीन कायद्यानुसार शेतमाल विक्री, खरेदी विक्री व्यवहारामध्ये शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही याची शाश्वती दिसत नाही. ते तर मला चुकीचं वाटतं. त्याचं कारण आहे की जो करार करायचा तो अत्यंत स्पष्ट असणार आहे. दोघांनाही तो पारदर्शक असणार आहे. दोघांनी तो अत्यंत जाणतेपणाने करायचा आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी थोडंसं आणखी स्वतःला तयार करायची गरज आहे, कॉम्पिटंट करायची गरज आहे. त्यामुळं मग अशी फसवणूक होणार नाही आणि फसवणूक झालीच तर एक त्रिस्तरीय वाद निवारण यंत्रणा आपल्याबरोबर आहे. खरं तर SDM दिलेला आहे. SDM हा क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आहे. प्रत्यक्ष शेतापर्यंत जाण्याची एक्झिक्युटिव्ह पॉवर त्याच्याकडे आहे. शिवाय कार्यालयात बसून म्हणजे कोर्टात बसून निर्णय देण्याची म्हणजे त्याला समरी पद्धतीने दोन्ही पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी खात्री करण्याची, दखल घेण्याची आणि शेतकऱ्याच्या बाजूनं उभे राहण्याची एक म्हणजे व्यवस्था असणारी व्यवस्था आपल्याला वाद निवारणामध्ये दिसते. दुसरी गोष्ट शेतकरी आणि व्यापारी यांच्यात खरेदी विक्री व्यवहार झाल्यानंतर पुढे शेतमालाचे भाव पडले आणि व्यापाऱ्याने ठरल्या भावाने शेतकऱ्याचा माल उचलण्यास नकार दिल्यास नवीन कायद्यात त्यावर उपाययोजना दिसत नाही. कायद्यात उपाययोजना आहे. अगदी रिकव्हरी काय ॲरियर्स ऑफ लँड रेव्हेन्यू म्हणून त्या कंपनीची जी काही संपत्ती असेल ती विकून देखील शेतकऱ्याला पैसा दिला जाईल अशी तरतूद या कायद्यात करून ठेवलेली आहे. तेव्हा जे कमिट केलं भाव पडोत की वाढोत, वाढलं तर शेतकऱ्याला फायदा द्यावा म्हणजे अतिरिक्त हिस्सा शेतकऱ्याला द्यावा अशी तरतूद आहे. कमी झाला तर ते कमी पैसे द्यावेत अशी तरतूद नाही. तेव्हा अशी निगेटिव्ह तरतूद कायद्यात नाही. त्यामुळं ही निगेटिव्ह भीती बाळगणं मला असं वाटतं की फार व्यवहार्य वाटत नाही. महत्त्वाचे म्हणजे कृषी उत्पादन, व्यापार आणि वाणिज्य, प्रोत्साहन व सहाय्य या कायद्यात हमीभावाचा कुठे उल्लेख नाही. हे बरोबर आहे. हमीभावाचा उल्लेख नाही पण प्राईस ॲश्युरन्स आहे आणि प्राईस ॲश्युरन्स हे कंडिशनल आहे. कारण जो काही करार असेल तो करार सहज असणार नाही. काय केल्यानंतर तसा भाव दिला जाईल यासाठीच्या सर्व अटी त्यामध्ये असतील. तेव्हा जरी अत्यंत ॲब्सोल्यूट असा दिला नाही पण मला असं वाटतं स्पर्धेच्या बाजारामध्ये गुणवत्तेला किंमत दिली पाहिजे आणि म्हणून गुणवत्तेची किंमत नक्की मिळेल आणि म्हणून अगदीच कुठलाही माल आणा आणि सरकारी ठरलेल्या ह्या बेंचमार्कच्या किमतीनेच आम्ही खरेदी करू याच्यासाठीचा अट्टहास ठीक वाटत नाही. शेतमालाचा भाव ठरवण्याचा जो अधिकार शेतकऱ्यांना आहे पण या अधिकाराचा शेतकरी वापर कसा करेल. आता पहिल्यांदा असं झालं आहे की आडत्यांच्या करून हा अधिकार शेतकऱ्याला आलेला आहे. मला असं वाटतं की भारतातला शेतकरी म्हणजे सबल आहे
आणि तो हळूहळू ह्या गोष्टी पचवेल आणि शेतकरी स्वतःचा जो अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करायला शिकवेल. आणि मला असं वाटतं की याच्यासाठी व्यापक जनजागरण केलं पाहिजे. ज्याला म्हणून शेतकऱ्याच्या अडचणींची कळकळ वाटते त्यांनी यासाठी नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत. शेतकरी आपला बार्गेनिंग पॉवर, सौदेबाजी क्षमता कोणत्या आधारावर टिकून ठेवेल याची स्पष्टता कायद्यात नाही. गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता, काय दर्जेदारपणा आणि आपल्या जी काही प्रतवारी आहे, ह्या मला वाटतं ह्या गुणवत्तेच्या आधारावर त्याला स्वतःची सौदेबाजी क्षमता टिकून ठेवता येईल. शेवटी अडते आणि दलाल यांच्या तावडीतून शेतकऱ्याची सुटका होईल, पण अडत्यांचा हिस्सा शेतकऱ्याला कसा मिळेल? जर तो बाजारात मालच गेला नाही तर त्या अडत्याचा हिस्साचा येणारच नाही आणि तो आपोआपच शेतकऱ्याकडे राहील असं याच्यातून दिसतं आहे. शेतकऱ्यांचे अंतिम हित कसे जपले जाईल आणि त्याची पूर्ण शाश्वती या नवीन कायद्यात दिसत नाही, असा देखील एक आक्षेप आहे. मला असं वाटतं की हे सर्वच आक्षेप टप्प्याटप्प्यानं आपल्याला जसा जसा कायदा लागू होईल तसा या कायद्यामध्ये जे गैरलागू आहेत हे आपल्याला स्पष्ट होत जाईल. नवीन कृषी उत्पादनांनी व्यापार वाणिज्य प्रोत्साहन सुधारणा विधेयकातून नवीन व्यवस्था उभा राहणार आहे. यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीची जुनी व्यवस्था देखील समांतरपणे अस्तित्वात राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एक अत्यंत चांगली स्पर्धा सुरू होईल आणि शेतकऱ्याला जास्त खरेदीदार उपलब्ध होतील. हे जे कायद्याचा उद्देश आहे ते कदाचित या ठिकाणी सिद्ध होऊ शकेल किंवा साध्य होऊ शकेल असं आपल्याला वाटतं. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखी गोंधळ वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला असं वाटत नाही की कोणता गोंधळ वाढेल. शेतकऱ्यांना चूज करण्याचा चॉईस या ठिकाणी आहे आणि चॉईसमध्ये गोंधळ करण्याचं काहीच कारण नाही. व्यापाऱ्यांना ज्या व्यवस्थेत जास्त फायदा दिसेल तिकडे व्यापारी धावतील. तसेच शेतकऱ्यांना जिकडे फायदा दिसेल शेतकरी देखील त्या कंपन्यांकडे धावतील असं देखील या ठिकाणी आहे. त्यामुळं व्यवस्थेमध्ये शेतकरी भरडेल असं काही वाटत नाही. शंका येणं, आक्षेप घेणं ठीक आहे, पण मला असं वाटतं की या नव्या बदलाला एकदा आपण टेस्ट केलं पाहिजे, सामोरं गेलं पाहिजे, त्याची परीक्षा घेतली पाहिजे आणि मग आपण पुढे गेलं पाहिजे. एका टप्प्यात सामाजिक न्यायासाठी कुळ कायदा, कमाल जमीन धारणा कायदा, वतन निर्मूलन यासारखे जमीन सुधारणेचे कायदे करणे ही काळाची गरज होती. या कायद्याच्या भीतीने वहिवाट कराराला देखील आणि त्याद्वारे ग्रामीण विकासाला फार मोठी खीळ बसलेली आहे. देशात गुंतवणूक करणारे अत्यंत दहशतीखाली आहेत. परवानग्या या भीतीतनं, तपासण्या, सील लावणं, चौकशा यातनं कोणतेही गुंतवणूकदार शेतीमध्ये गुंतवणूक करायला पुढे येत नव्हते आणि आता मात्र या कायद्याच्या माध्यमातून त्याला मार्ग मिळालेला आहे आणि म्हणून देशाचं बदलतं वास्तव विचारात घेतलं. कठोर निर्णय घेण्याची गरज होती. जमिनीच्या मालकी जाईल या भीतीनं शेतकरी जमिनीच्या पिकाच्या विपणनाचे करार करण्यास देखील पुढे येत नव्हते. आता जेव्हा त्याला या सर्व बाबीची स्पष्टता येईल तेव्हा कदाचित शेतकरी पुढे येईल. जमीन वापरासाठी, पिकविण्यासाठी, शेतमाल विक्रीसाठी करार शेती करण्याबाबतची कायदेशीर चौकट निश्चित करणे आवश्यक होते. या 3 विधेयकाच्या मार्फत पुन्हा एकदा आता आपण हरित क्रांतीच्या दिशेने वाटचाल करतो आहोत असं आपल्याला वाटतं. उन्नत बियाणे, रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशके यांच्या मदतीने हरित क्रांतीच्या पहिल्या टप्प्यातील वाटचालीनंतर जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आपल्या विविध प्रयोगशील उपक्रमामुळे आज शेती क्षेत्रात क्रांती करताना दिसते. आता त्याला गरज आहे पतपुरवठा, खुली बाजारपेठ, स्पर्धात्मक बाजारभाव, विम्याचं कवच, कायदेशीर संरक्षण आणि नवनवीन सेवा सुविधा वापरण्याची कल्पकता. आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मातीतून मोती पिकविण्याची किमया शेतकरी नक्कीच करू शकतील असा मला आता विश्वास वाटतो. म्हणून आपण या तीनही कायद्यांची किंवा 3ही नव्या विधेयकांची चर्चा या ठिकाणी थांबूया. आता आपण भेगाळलेली स्थिती समोर दिसते आहे, ही पद्धत आपल्याला दिसते आहे आणि पुढचं स्वप्न आहे आता नव्या तंत्रज्ञानाचा, नव्या उपकरणांचा, नव्या आयुधांचा वापर करून आपण खाली आपल्याला जी दिसते आहे अशी आपल्याला हरित क्रांती, हरित शेती आणि त्या शेतीतून उत्पादन जे होईल त्याच्यावरती प्रक्रिया आणि त्याच्यातून मिळणारा माल आणि त्यातल्या नफ्यामध्ये या मूल्य वृद्धीच्या शृंखलेमध्ये शेतकरी सहभागीदार होईल आणि त्याला बाजारात जी किंमत अपेक्षित आहे ती किंमत मिळेल आणि आपला देश संपन्न आणि सुखी देश होईल अशी कदाचित याच्यातनं आपण अपेक्षा करूया. या 3 विधेयकामुळं काय शाप आहेत की ती वरदान आहेत याचा जर विचार करायचा असेल तर आपण ज्या तरतुदी पाहिल्यात त्या तरतुदींचं काटेकोरपणे जर का खरंच पालन केलं, मग ते कंपन्या असतील, ते SDM असतील
जिल्हाधिकारी असतील, सामंजस्याचं बोर्ड असेल, या सगळ्या व्यवस्थांनी काटेकोरपणे जर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि शेतकऱ्याने देखील स्पर्धेवरती विश्वास ठेवून गुणवत्ता आणि दर्जेदार उत्पादनाच्या दिशेनं वाटचाल केली तर ते वरदान ठरेल. आणि जर तसं केलं नाही आणि केवळ फक्त शेती माझी आहे म्हणून मला भाव मिळालाच पाहिजे असा जर आग्रह धरत राहिला तर मात्र ते शाप ठरेल. या दिशेनं प्रयत्न करताना हा कायदा विकसित झाल्यानंतर आणखी काही मुद्दे पुढे आले तर आपण पुन्हा चर्चा करूया. सध्या आपण या ठिकाणी थांबू. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता जर यापूर्वी सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा सबस्क्राईब करू नका, मग ते अनसबस्क्राईब होतं. सबस्क्राईब करत असताना जेव्हा आपण बेलवरचे बटन करता त्यावरती 3 ऑप्शन येतात. त्यामध्ये ऑल जे ऑप्शन आहे ते जर आपण क्लिक केलं तर आपल्याला यापुढे जे काही व्हिडिओज होतील त्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि आपल्या सवडीप्रमाणे ते आपल्याला पाहता येतील. आपल्याला आवडलं असेल तर इतर आपले जे मित्रपरिचित असतील त्यांना देखील पाठवा, त्यांनाही लाईक करायला सांगा. त्यांच्यापैकी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. आपण इथे थांबूया. धन्यवाद.